Praise be to the name of the Lord. परमेश्वर की नाम की महिमा हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. For our meditation today, आज के ध्यान के लिए आजच्या आपल्या मननासाठी open our Bibles to the book of Job. आप धर्मशास्त्र खोल करके अय्यूब की किताब से आपले पवित्र शास्त्र उघडून इयोबाचे पुस्तक Chapter 42 and we'll read verse 2. और अय्यूब 42वां अध्याय दूसरा पद आणि इयोबाचे पुस्तक 42वे अध्याय याचे दुसरे वचन वाचूया. Job 42 verse 2. और अय्यूब 42:2. इयोबाचे पुस्तक 42 अध्याय याचे दुसरे वचन. I know that thou canst do everything and that no thought can be withheld from thee. और तेरी युक्तियों में से कोई रोक नहीं सकती. Praise be to the name of the Lord. परमेश्वर के पवित्र नाम की तारीफ हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. I want all of you to take your Bibles and read it. और मैं चाहता हूं कि सभी लोग बाइबल लेकर के ये वचन को पढ़े. माझी इच्छा आहे तुम्ही सर्व आपले पवित्र शास्त्र उघडून हे वचन वाचावे. Job अय्यूब 42, last chapter. जो अंतिम अय्यूब के अंतिम अध्याय है 42वां अध्याय Second verse. दूसरा पद. इयोबाचे जे शेवटचे अध्याय 42वे अध्याय आहे याचे दुसरे वचन. Whatever language you have, read it loudly. आपके पास किसी भी भाषा का बाइबल क्यों ना हो, लेकिन आप जोर से पढ़िए. आणि तुमच्याकडे ज्या कोणत्या भाषांतराचे बायबल असेल त्या भाषेमध्ये तुम्ही जोरात वाचा. This is the answer Job is giving to the Lord. यहाँ ये ऐसा जवाब है जो अय्यूब को परमेश्वर देता है. आणि या प्रकारचे उत्तर परमेश्वर इयोबास देतो. Job underwent a lot of problems in his life. आपको मालूम है कि अय्यूब कितनी बड़ी परेशानी से गुजरा है. आणि आपला सर्वांस ठाऊक आहे इयोब कशा कठीण परिस्थितीमधून तो गेलेला आहे. Even his wife was accusing him. देखिए अंत में तो उसकी पत्नी ने भी उसको इनकार कर दिया. आणि पहा त्याची पत्नी देखील जी आहे त्याचा तिरस्कार करू लागली. Even his own friends were accusing him. उसके खुद के दोस्त लोग भी उसको इनकार कर दिए. आणि त्याचे मित्रगण सुद्धा त्याचा तिरस्कार करू लागले. He lost all he had. और जो कुछ उसके पास था सब खो दिया. आणि त्याच्याकडे जे काही होते सर्व काही तो हरवला. He lost his health. और उसका जो स्वस्थ है तंदुरुस्ती है खो दिया. आणि त्याचे जे आरोग्य होते ते तो गमावला. He lost his wealth. और उसका धन संपत्ति खो दिया. आणि त्याची जे धन संपत्ती होती ते सर्व तो गमावला. He lost his money and all things. सब कुछ उसने नष्ट कर दिया. आणि सर्व काही नष्ट झाले. But finally God came there. लेकिन प्रभु वास्तव में फिर आया. आणि पहा पुन्हा परमेश्वर त्याच्याकडे आला. God rebuked the Job's friends, those who were falsely accusing Job. और उसके दोस्त लोग जो उसको तिरस्कार कर रहे थे, जो उसको दोष लगा रहे थे, प्रभु ने उनको डांटा. आणि त्याचे जे मित्रगण होते जे त्याचा तिरस्कार करीत होते त्यांना परमेश्वराने धमकावले. God asked many questions to Job there. उसके बाद परमेश्वर ने बहुत सवाल अय्यूब से किया. आणि पुष्कळ प्रश्न परमेश्वराने इयोबास केले आहे. And finally Job's answer is this. This is what Job told God finally. अंत में सब सुन करके जवाब ये दूसरा पद में अय्यूब देता है. आणि सर्व काही ऐकून जे आहे इयोब जे आहे परमेश्वरास उत्तर देत आहे. What did he say? जैसा मैंने कहा, Take your Bibles and read Job 42 verse 2. सब लोग अपने बाइबल उठा करके अय्यूब 42:2 पढ़े. सर्वे आपले बायबल पवित्र शास्त्र उघडा आणि इयोबाचे पुस्तक 42वे अध्याय याचे दुसरे वचन आपल्या भाषांतरामध्ये वाचा. I know that thou canst do everything and that no thought can be withholden from thee. Again, read again. मैं जानता Read हूं again. कि- पुन्हा एकदा वाचा. हाँ, फिर से एक बार और पढ़िए. I फिर know. से एक बार पढ़िए. हाँ. I know that thou canst do everything and that no thought can be withholden from thee. कोई रुक नहीं Read it again. सकता. एक बार और पढ़िए. पुन्हा एकदा वाचूया. I know that thou canst do everything and that no thought can be withholden from thee. होणे नाही असे मला कळून आले आहे. Praise be the name of the Lord. प्रभु के नाम की तारीफ हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. Oh, God came there प्रभु वहां आया आणि परमेश्वर त्या ठिकाणी आला and he started speaking with Job. और अय्यूब से बात करने लगा. आणि इयोबासोबत परमेश्वर बोलू लागला. Listen to Job chapter 38. और अय्यूब 38वां अध्याय. इयोबाचे पुस्तक 38वे अध्याय. When you read the first verse, और जब आप पहला वचन पढ़ेंगे 38 का 1. जेव्हा आपण पहिले वचन वाचतो इयोब 38:1. and the Lord answered Job out of the whirlwind. और तब यहोवा ने अय्यूब से आंधी में ये उत्तर दिया. आंधी में ये उत्तर दिया. आणि तेव्हा परमेश्वराने वाळवंटीतून जे आहे इयोबास उत्तर दिले. Verse 3, God said, "Get up,
thy loins like a man. I'm going to ask questions and you should give me the answer. और आप उठकर खड़े होना है, मैं आपसे सवाल करूंगा, आप उसका जवाब देना है. आणि तिसऱ्या वचनात वाचतो, आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध आणि मी तुला हे विचारितो, मला सांग. God is asking you and me the same thing today. परमेश्वर आपसे और हमसे यही सवाल करता है. आणि आज परमेश्वर तुम्हास व मला हेच विचारत आहे. He says, gird up your loins and stand. और यहाँ लिखी अपनी कमर बांध ले और उठ. आणि मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध आणि उठून उभा राहा. I'm going to ask you many questions. मैं आपसे बहुत सारा प्रश्न सवाल करना चाहता हूँ. आणि मी तुम्हास पुष्कळ प्रश्न विचार इच्छितो. We'll see some of the questions God asked Job. यहाँ अब कुछ सवालों का हम ध्यान करेंगे कि जिसको परमेश्वर ने अय्यूब से पूछा है. आणि काही प्रश्नांकडे आपण लक्ष देऊया, जे प्रश्न परमेश्वराने इयोबास विचारिले. When you read Job 38 verse 4 to 7. और जब 38वां अध्याय 4 से 7 के बीच में पढ़ेंगे अय्यूब. जेव्हा आपण इयोबाचे पुस्तक 38वे अध्याय 4 वचनापासून ते 7 वचनापर्यंत वाचतो. God is asking Job, where was thou when I laid the foundation of the earth? अय्यूब से पूछता है, जब मैं पृथ्वी की नींव डाली थी तब तू कहाँ था? आणि परमेश्वर इयोबास विचारत आहे, मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? Declare if thou hast understanding. यदि तू समझदार है तो इसका उत्तर दे. तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. Who hath laid the measures thereof, if thou knowest? और नाप किस चेहराई की तू जानता है? आणि तिचे मोजमाप कोणी ठरविले बरे? Who hath stretched the line upon it? और उसके ऊपर सूत किसने डाला? आणि तिला मापन सूत्र कोणी लाविले? Who laid the foundation? Who laid the cornerstone? और किसने नेव बनाई? किसने कोने के सिरे के पत्थर पर रखा है? आणि तिचा स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोण शिला कोणी बसविली? God is asking Job, when I made this universe, when I made the foundation, the angels all were coming and singing, but where were you? और वही परमेश्वर यही से कहता है कि जब मैं पृथ्वी की नींव डाल रहा था, स्वर्गदूत थे, लेकिन तू कहाँ था? आणि परमेश्वर म्हणत आहे, मी पृथ्वीचा पाया घालत असताना, कोण शिला बसवीत असताना स्वर्गदूत त्या ठिकाणी होते, तर तू कोठे होतास? When you read the whole chapter, जब आप पूरे अध्याय पढ़ेंगे, जेव्हा तुम्ही पूर्ण अध्याय वाचाल, God is asking, when I made the whole universe, the sea, the mountains, the lightnings and the thunders, when I made all these things, where were you? और जब मैं पूरा आकाश ब्रह्मांड बना रहा था, पृथ्वी और तड़क बिजली कड़क आंधी सब बनाया, तो तू कहाँ था? आणि त्या समय जे आहे, ज्या वेळेस मी जे आहे वीज निर्माण केले आणि प्रताप नक्षत्र उत्पन्न केले, देवकुमारांची उत्पन्न केली, त्यावेळेस तू कोठे होतास? Job was not able to give any answer. जो अय्यूब इसमें से किसी का भी जवाब नहीं दे पाया. आणि इयोब त्यावेळेमध्ये कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. Because he did not have the Holy Ghost with him. क्योंकि उस समय उसको पवित्र आत्मा का अभिषेक नहीं था. कारण त्यावेळेमध्ये त्यावरती पवित्र आत्म्याचे अभिषेक नव्हते. But today God is asking you the same question. लेकिन आज परमेश्वर आपसे यही सवाल करता है. परंतु आज परमेश्वर तुम्हास हेच प्रश्न विचारत आहे. Where were you when I made the world, the foundations? और जब मैं पृथ्वी की नेव रखी तो तू कहाँ था? आणि मी या पृथ्वीचा पाया घालीत असता तू कोठे होतास? When you come to Ephesians chapter 1 and verse 4, और इफिसिया 1:4 में पढ़ते हैं. इफिसियस पत्र 1 अध्यायाचे 4 वचनात आपण वाचतो. that listen, God has chosen us in Him before the foundation of the world. लिखा है कि जगत की उत्पत्ति के पहले से प्रभु ने हमको चुन लिया है. आणि पहा, या पृथ्वीच्या स्थापने आधी, निर्मिती आधी परमेश्वराने आपल्याला निवडले आहे. Before the foundation of the world, we were chosen we were in the mind of God. हम जगत की उत्पत्ति के पहले प्रभु के मन में थे. आणि या पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी आपण ख्रिस्ताच्या हृदयात होतो. Read Ephesians 1 verse 4. इफिसिया 1:4. इफिसियस पत्र 1 अध्यायाचे 4 वचन. जैसा उसने हमें जगत की उत्पत्ति से पहले उसमें चुन लिया कि हम उसके प्रेम में पवित्र और निर्दोष हो. According as he had chosen us in him before the foundation of the world, that we should be holy and without blame before him in love. Here it's written, God has chosen us before the foundation of the world. यहाँ लिखा है कि परमेश्वर ने जगत की उत्पत्ति के पहले से चुन लिया है. आणि आपण या ठिकाणी वाचू शकतो, जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताने आपली निवड करून घेतली आहे. So what should we answer? What the answer should come from our mouth? हमारे मुंह से कैसा उत्तर, कैसा जवाब आना चाहिए? आणि आता आपल्या मुखातून कसे उत्तर आले पाहिजे? You should say, Lord, when you made the world, I was in your mind. और ऐसा बोलना चाहिए, हे प्रभु, तू जगत की जब उत्पत्ति कर रहा था तो मैं तेरे मन में था. आणि आपण असे उत्तर दिले पाहिजे, हे प्रभू परमेश्वरा,
या जगाच्या स्थापनेपूर्वी मी तुझ्या हृदयात होतो. Dear brother, dear sister, प्रिय भाइयों प्रिय बहनों, प्रिय बंधू आणि प्रिय बहिणी, why has the Lord chosen us? क्यों प्रभु ने हमको चुन लिया का है? परमेश्वराने आपली निवड केलेली आहे Why has the Lord called us? और प्रभु ने हमको किस बात के लिए बुलाया आणि है? का परमेश्वराने आपले पाचारण केलेले आहे. Oh, that you should be holy and without blame before Him in love. ताकि हम प्रेम में पवित्र और निर्दोष ठहरे. यास्तव की आपण जे आहे प्रीतीमध्ये निर्दोष ठरावे. See, God is asking many questions to Job here. यहाँ अय्यूब से परमेश्वर बहुत सारे सवाल करता है. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो इयोबास परमेश्वर पुष्कळ प्रश्न विचारत आहे. Job 38 was 8 to 11 when you read. और जब 38 के 8 से 11 में पढ़ते हैं, जेव्हा आपण इयोबाचे पुस्तक 38 अध्याय याचे 8 वचनापासून ते 11व्या वचनापर्यंत वाचतो. God asks you, who made that sea? और किसने समुद्र को बनाया? आणि समुद्रास कोणी बनविले. I made the doors, I made the bars for the sea and said, hitherto you should come, you cannot come further. और मैंने बादल को बनाया, उसकी सीमा ठहराया कि इसके बाद पानी नहीं आना. आणि जे आहे मी कवाडे लावून जे आहे त्या समुद्रास अडविले. Are you going through problem today in your life? क्या आप अपनी जीवन में समस्या से गुजर रहे हैं? आणि काय तुम्ही तुमच्या जीवनात जे आहे समस्या तुमच्या जीवनात येत आहेत Are काय. you going through storm in your life? आपके जीवन में कोई आंधी तूफान आ रहा है क्या? आणि तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे वादळ येत आहे काय. Oh, God spoke through the storm, through the whirlwind to Job. आप देखते हैं कि परमेश्वर ने अय्यूब से आंधी के द्वारा चक्रवात के जरिए से बात किया. आणि आपण पाहू शकतो परमेश्वर जे आहे इयोबा सोबत जे आहे मेघातून तो बोललेला आहे. वादळाच्या द्वारे तो बोललेला आहे. What is this whirlwind? और ये आंधी, ये चक्रवात क्या होता है? आणि हे वादळ आणि हे मेघ हे काय आहे. It is the Holy Ghost. ये पवित्र आत्मा है. हे पवित्र आत्मा आहे. Today the Holy Ghost is speaking to you. आज पवित्र आत्मा आपसे बात करता है. आज पवित्र आत्मा तुमच्या सोबत बोलत आहे. When you come to Acts chapter 2 and verse 2, और जब प्रेरितों के काम 2 के 2 में पढ़ते हैं, जेव्हा प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय याचे दुसरे वचन वाचतो. thus written the day of Pentecost, suddenly there came a sound from heaven. और पेंतिकोस्त के दिन में तुरंत स्वर्ग से परमेश्वर की पवित्र आत्मा उतरा. आणि जे आहे अकस्मात जे आहे मोठा वाऱ्याचा सुसादाचा आकाशातून वाणी झाली. Suddenly there came a sound from heaven as a rushing, mighty, strong wind. और वहां एक भयंकर आवाज जो है वो एक हवा आंधी की मानिंद उनके बीच में आया. आणि अकस्मात जे आहे मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. Why is the Lord speaking from the whirlwind? परमेश्वर आंधी से क्यों बात करता है? का परमेश्वर वादळामधून परमेश्वर आपल्यासोबत बोलतो. Oh, to take us to heaven above. ताकि हमको उस स्वर्ग में उठा ले जाए. यास्तव की आपल्याला स्वर्गात उचलून घ्यावे. When you come to 2 Kings chapter 2, और दूसरा राजा दूसरा अध्याय में दुसरे राजाचे पुस्तक दुसरे अध्याय when you read verse 11 and 12, 11 और 12 पद में 11 आणि 12 वचनात there see Elijah and Elisha walking. वहां देखते कि एलिया और एलिशा पैदल चलते जा रहे हैं. आणि त्या ठिकाणी पाहू शकतो की एलिशा आणि एलिया हे चालत जात होते. But suddenly a whirlwind from heaven appeared and took Elijah up to heaven. और एक भयंकर एक चक्रवात जैसे घूमने वाली धुरंधर जो हवा आई और एलिया को उठा ले गई. आणि एकाएकी जे आहे अग्निरथ त्या ठिकाणी आलेली आहे आणि एलियास जे आहे उचलून घेऊन गेलेली आहे. Why has the Lord brought you to the convention here? परमेश्वर ने आपको कन्वेंशन में क्यों लाया? आणि परमेश्वराने का तुम्हास या संमेलनामध्ये आणले आहे. To fill you with the Holy Ghost. ताकि पवित्र आत्मा से भर जाए. यास्तव की तुम्ही पवित्र आत्म्याने भरून जावे. To take you higher in your spiritual life. ताकि आपको आत्मिक तरीके से ऊंचे और भी ऊंचे पायदान में ले जाए. आणि यास्तव की तुम्ही आत्मिक आध्यात्मिक गोष्टीमध्ये उंच आणि उंच स्थानी जावे. Don't be worried of the storm the devil is sending in your life. आपके जीवन में जो शैतान जो आंधी तूफान लाता है उससे मत डरिए. आणि जे शैतान वादळ वारा घेऊन येत आहे त्याला पाहून तुम्ही घाबरू नका. Oh, dear brother, dear sister, you also might go through many problems in your life like Job. और प्रिय भाइयों बहनों, अय्यूब के जैसे आप भी बहुत सारी समस्या से गुजर रहे होंगे. आणि प्रिय बंधू बहिणींनो तुम्ही देखील इयोबाप्रमाणे पुष्कळ अशा परीक्षेमधून जे आहे कष्टातून जात असाल. Fear not. लेकिन डर मत. आणि तुम्ही घाबरू नका. God is come here. He's talking to you through the whirlwind. और प्रभु आपके पास आकर के उस आंधी के जरिए से आपसे बात करता है.
आणि परमेश्वर तुमच्या जवळ येऊन त्या वादळाच्या माध्यमातून परमेश्वर तुमच्यासोबत बोलेल. God is asking Job, who made the world? See how wonderful it is. Within 5 days I made all this world. देखिए परमेश्वर जो है 5 दिन में पूरे संसार और ब्रह्मांड की सृष्टि की है. आणि पहा 5 दिवसामध्ये परमेश्वराने पूर्ण हे पृथ्वी तलास बनविले. What is the meaning of that? इसका मतलब क्या है? आणि याचे अर्थ काय आहे? If I can make the world so beautifully within 5 days, can I build a house for you? और यदि मैं 5 दिन में इतने बड़े संसार पृथ्वी को बना सकता हूं तो आपका घर नहीं बना सकता क्या? आणि पहा 5 दिवसामध्ये सर्व नभोमंडळ सर्व पृथ्वी परमेश्वर बनवू शकतो तर काय तो तुम्हासाठी घर बनवू शकत नाही If I काय? can make the bars and doors and make the sea to stand there, don't come here. Can I not control your problem? देखिए समुद्र का उसने किवाड़ और बाड़ा बांधा कि इस जगह से समुद्र आगे नहीं आएगा. आणि जे आहे परमेश्वराने समुद्रास जे आहे अडसर लाविलेली आहे त्या पुढे त्या पलीकडे जे आहे समुद्र येणार नाही. Oh, if I can control the sea, can I not control the storm in your life? और यदि मैं समुद्र को नियंत्रित कर सकता हूं तो आपकी समस्या को नियंत्रित नहीं कर सकता क्या? काय मी समुद्रास जे आहे अडसर राहू शकतो तर काय तुमच्या जीवनातील वादळ परीक्षा मी थांबू शकत नाही We काय? see many questions there in that chapter. बहुत सारे सवाल परमेश्वर से पूछता है. आणि पुष्कळ प्रश्न परमेश्वर इयोबास विचारत आहे. When you come to Job 38 verse 22, 22 अय्यूब. इयोबाचे पुस्तक 38 अध्याय याचे 22 God वचन. is asking, hast thou entered into the treasures of the snow? Who made the snow? यानी क्या फिर तू कभी हिम के भंडार पर बैठा, कभी ओलों के भंडार से तू ओले को भंडार को तूने देखा है क्या? आणि तो विचारत आहे तू हिमाच्या भंडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भंडारे पाहिली आहेत काय? Hast thou seen the treasures of the hail? और ओलों का भंडार तूने देखा है क्या? बड़े बड़े बर्फ का भंडार देखा है क्या? आणि तू गारांची भंडारे आणि तू हिमाची भंडारे पाहिला आहेस काय? What does it show? हाँ, What does it show? क्या बात है ये? आणि हे काय दर्शविते? Oh, if I can make the beautiful snow, can I make your life? Can't I make your life white as snow? और यदि मैं हिम बना सकता हूं तो क्या आपके जीवन के मैं श्वेत हिम नहीं बना सकता? आणि पहा मी जर हिम बनू शकतो तर तुमचे जीवन देखील जे आहे त्या बर्फाप्रमाणे शुभ्र बनू शकत नाही काय? Look at the Himalayas and how wonderfully, how beautiful the snow falls on there. देखिए आप हिमालय पर्वत को देखिए, उसके ऊपर में कितनी खूबसूरत तरीके से बर्फ ढकी रहती है, बर्फ गिरता है. आणि हिमालया पर्वताकडे तुम्ही पहा त्या हिमालया पर्वतावरती जे आहे बर्फाची चादर त्यास ढाकीते आणि ते शुभ्र दिसते. Who made that snow? ये हिम बर्फ कौन बनाया? आणि हे हिम आणि हे गारा कोणी बनविले? If I'm able to make the beautiful white snow, यदि मैं इतने खूबसूरत श्वेत हिम बना सकता हूं तो, आणि मी इतके सुंदर असे शुभ्र हिम बनू शकतो तर can't I change and transform your heart and mind? क्या आपके हृदय आपके मन को मैं बदल नहीं सकता क्या? काय मी तुमचे हृदय तुमचे मन बदलू शकत नाही काय? You know, once a gutter water, dirty water was praying to the Lord, looking at the Lord and said, Lord, how dirty I am, see. देखिए एक बार जो है गटर का पानी, जो गंदा पानी का नाला है, वो प्रभु से प्रार्थना, देखिए मैं कितना गंदा हूं. आणि जे आहे एक वेळेमध्ये जे आहे गटर किंवा ओहळ्याचे जे पाणी आहे ते परमेश्वराकडे प्रार्थना करू लागले, हे परमेश्वरा पहा मी किती घाण आहे. It was then it saw a lotus, a flower, it saw dew, crystal clear water. It fall there on the leaf of the lotus. See, that lotus, that drop is so crystal clear, but see how that is. कमल का फूल होता है, कमल के फूल के पत्ते में जब ओस की बूंद गिरती है कितना खूबसूरत लगता है. आणि जे कमलचे जे झाड आहे, जे वृक्ष आहे त्याच्यावरती जेव्हा दहीवर पडतो त्यावेळेस ते किती सुंदर दिसते. See the dew, how beautifully it, how crystal clear, but I am so dirty. देखिए वो जो ओस गिरता है कितना स्पष्ट पानी है. हाँ पानी है. आणि ते दहीवर जेव्हा पडते ते किती स्पष्ट असे पाणी आहे. You know what happened? लेकिन मैं कैसा, लेकिन क्या हुआ? आणि मी काय म्हणतो काय झाले? The sun arose on that dirty water. सूरज जो है उस गंदे पानी के ऊपर उग आया. आणि सूर्य जे आहे त्या घाण पाण्यावरती तो उगवला. This dirty water was evaporated by the sun, and next day it fell down as a dew, beautiful. और ये जो गंदा पानी है
ये वाष्प होकर के सूरज की गर्मी से वाष्प होकर गया, फिर अगले दिन ओस के रूप में फिर गिर गया. आणि जेव्हा सूर्याचे किरण त्या घाण पाण्यावरती पडले, त्याचे बाष्पामध्ये रूपांतर होऊन जे आहे, Then the Lord told that dirty water, see, you were like that yesterday, but now see how you have become now a snow, a dew. देखिए, कल तक तो तू गंदा पानी था, लेकिन आज कैसे तू स्पष्ट पानी ओस जैसे बदल गया है. आणि काल परंतु एक घाण पाणी होतास, परंतु पहा आज एक शुभ्र दहीवर झालेला आहेस. Oh, what is that sun? What does that sun show? It shows the Son of Righteousness, Jesus Christ. सूर्य क्या दिखाता है? वो धार्मिकता का सूरज यीशु मसीह को दर्शाता है. आणि सूर्य काय दर्शवितो? आणि नीतिमत्वाचा सूरज आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. Oh, dear child of God, you may be like a dirty water today. प्रिय मेरे भाइयों बहनों, शायद आप भी उस गंदे नाले के पानी जैसे होंगे. आणि प्रिय भाऊ आणि बंधूंनो, तुम्ही आज जे आहे त्या घाण पाण्याप्रमाणे असाल. But Jesus, the Son of Righteousness, has come here to make you as whiter than snow. यीशु मसीह आपके बीच में धार्मिकता का सूरज उतर के आया ताकि वो श्वेत हिम बनाए. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये उतरून आलेला आहे. याच्याद्वारे आपण जे आहे त्या घाण पाण्यापासून एक श्वेत असे दहीवर बनावे. Oh, when we confess our sins, the blood of Jesus cleanses us from all our sins and makes us holy. और यीशु मसीह का लहू हमारे सारे पापों अपराधों को क्षमा धो करके शुद्ध कर देता है. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आपले सर्व पापे पाके धुवून शुद्ध करीते. Oh, see, the dear brother testified now. जैसा कि ब्रदर जी ने गवाही दिया है. आणि ज्या प्रकारे आपले भाऊ जे आहे आपल्यामध्ये साक्ष दिले. Before Christ, he was drinking, he was beating his wife and children, he was a nuisance, he was giving trouble to all the people there in that society. और जब उद्धार पाने के पहले जब शराब पीता था, घर में झगड़ा करता था और अपनी श्रीमती बीवी को मारता था, कई प्रकार के परेशानियां खड़ा करता था. आणि जे आहे त्यांचे तारण होण्याआधी ते मद्यपी होते, ते जे आहे भांडण तंटे करीत होते आणि आपल्या पत्नी सोबत ते भांडण करीत होते. All the money he gets, he will drink and destroy the family. जितना पैसा मिलता था सब दारू पी करके नष्ट कर देता था. आणि जितके पैसे त्यांना मिळत होते ते सर्व काही ते मद्यपान करून जे आहे समाप्त करीत होते. Jesus in his life. लेकिन जब यीशु को स्वीकार करने के बाद, परंतु येशू ख्रिस्ताला स्वीकार केल्यानंतर Oh, God made him a new creation. प्रभु ने उसको नया सृष्टि बनाया. परमेश्वराने त्यास नवीन सृष्टी बनविले. Today, God wants to make you a new creation. परमेश्वर आपको आज एक नया सृष्टि बनाना चाहता है. परमेश्वर आज तुम्हास नवीन सृष्टी करू इच्छितो. Oh, God is asking all these questions to Job. परमेश्वर जो है अय्यूब से ऐसे ऐसे सवालात करता है. आणि परमेश्वर योबास या प्रकारचे प्रश्न विचारत आहे. See the world, who made all this wonderful world? वो बोले कि कितना बड़ा जो पृथ्वी है, संसार है, ब्रह्मांड को किसने बनाया. आणि पहा हे सुंदर असे नभोमंडळ पृथ्वी याची स्थापना कोणी केली. Who made this light? और ये प्रकाश को कौन बनाया. आणि या प्रकाशास कोणी Who बनविले. made the sea? और इस समुद्र महासमुद्र को कौन बनाया. आणि हे महासमुद्र कोणी बनविले. Oh, who made the snow? और ये हिम को किसने बनाया. आणि या हिमास कोणी बनविले. Whiter than snow, Lord, whiter than snow. Now wash me and I shall be whiter than snow. Whiter than snow, Lord, whiter than snow. Now wash me and I shall be whiter than snow. வெண்மையாவேன் நான் வெண்மையாவேன் நீர் கழுவும் போது நான் வெண்மையாவேன். வெண்மையாவேன் நான் வெண்மையாவேன் நீர் கழுகும் போது நான் வெண்மையாவேன். Whiter than snow, Lord, whiter than snow. Now wash me and I shall be whiter than snow. You don't have to go for makeup and fair and lovely and all these things. देखिए, हम लोग जब सजावट के लिए फेयर एंड लवली वगैरह सब उपयोग नहीं करते. आणि जे आहे आपण जे आहे शृंगार किंवा सुंदर दिसण्यासाठी फेअर अँड लवली वापरत नाही. I'm not telling about your face beauty. मैं आपके चेहरे की खूबसूरती के बारे में नहीं बोल रहा हूँ. आणि मी तुमच्या चेहऱ्याच्या सुंदरतेविषयी सांगत नाही. I'm telling about the beautiness of your heart. आपके हृदय की खूबसूरती के बारे में बोल रहा हूँ मैं. आणि तुमच्या अंतःकरणाच्या सुंदरतेविषयी मी बोलत आहे. Oh, you would have come with a black and dirty heart today. हो सकता है कि आप गंदे और काले हृदय के साथ
प्रभु के सन्मुख में आए होंगे। आणि कदाचित तुम्ही जे आहे घाण किंवा काळ्या अंतःकरणाने देवाच्या समुखात But आला if असणार. you can break your heart and repent, और पवित्र आत्मा आपके हृदय को तोड़ के फोड़ सकता है। आणि पवित्र आत्मा परमेश्वर तुमचे अंतःकरण जे आहे फोडू शकतो, If you will- भग्न करू शकतो. you will surrender to the working of the Holy Ghost. और अपने आप को प्रभु के हाथों में समर्पण करें पवित्र आत्मा के लिए। आणि आपल्या स्वतःच जे आहे पवित्र आत्म्याच्या हाती तुम्ही सोपून द्या. As we sang now, God will make us whiter than snow. हमने गीत गाया, प्रभु हमको हिम से भी ज्यादा श्वेत बना देगा। आणि आपण ज्या प्रकारे गीत गायले आहे, परमेश्वर आपणास हिमाहून श्रेष्ठ श्वेत असे करेल. How on if you want to become like whiter than snow? हम कैसे श्वेत, जो हिम से भी श्वेत कैसे बन सकते हैं? आणि आपण कसे हिमाहून अधिक श्वेत बनू शकतो, स्वच्छ बनू How शकतो. many want that I should become whiter than snow? और कैसे मैं हिम से भी ज्यादा श्वेत, सफेद, गोरा बन जाऊं? आणि मी हिमाहून अधिक श्वेत किंवा शुभ्र मी कसा होऊ. Those who desire like that I should become whiter than snow. और आप में से कितने लोग चाहते हैं कि हम जो है हिम से भी ज्यादा श्वेत हो जाए? आणि तुम्हामध्ये किती लोक इच्छिता मी हिमाहून अधिक शुभ्र झालो पाहिजे. Put up your hands and shout and hallelujah. हाथों खड़ा करके हालेलुया पुकारे। आपले हात उंच करून हालेलुया म्हणा. Praise be to the name of the Lord. प्रभु के नाम की तारीफ हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. See, when you read from verses 31 onwards, और उसके बाद 31 के नीचे से पढ़ेंगे, 38 का 31 से नीचे। योबाचे पुस्तक 38 अध्याय 31व्या वचनापासून खाली see the star Orion, Pleiades, Mazzaroth, Archuchus, all these stars who arranged there in the sky. देखिए 31 में लिखा है, तू कचपचिया, मृगशिरा, राशिया, सप्तऋषि, ये सबको किसने बनाया है? आणि जे आहे कृतिकाचे, मृतशृंगाचे, राशीचक्र, सप्तऋषीस, आकाश मंडळास कोणी बनविले. Oh, God wants to make you a star. परमेश्वर आपको एक नक्षत्र तारा बनाना चाहता है। आणि परमेश्वर तुम्हाला जे आहे राशीचक्र किंवा तारे बनवू It is इच्छितो. God who arranged the stars in the sky. देखिए परमेश्वर ने तारों को कैसा सजा करके रखा है। आणि पहा आकाश मंडळात तुम्ही पहा ताऱ्यास परमेश्वराने कसे सजवून ठेवले आहे. That shows the highest order of spiritual life. ये हमारे आत्मिक जीवन का एक ऊंचा जीवन है। आणि हे आपल्या आत्मिक जीवनाचे उंच असलेले स्थान आहे. The word of God says the righteous will shine as the sun. और क्योंकि वचन में लिखा है कि धर्मी लोग तारे की मानिंद चमकेंगे। कारण वचन म्हणत आहे जे नीतिमान आहे ते ताऱ्याप्रमाणे चमकतील. Not only this universe, God is mentioning many animals and birds and telling them who made all these things. Look at its power and strength. सिर्फ ब्रह्मांड के बारे में नहीं, और भी जानवरों के बारे में, पक्षियों के बारे में, और भी वस्तुओं के बारे में पूछता है कि कैसे बना ये सब। आणि फक्त पृथ्वीविषयी परमेश्वर म्हणत नाही, परंतु सर्व पक्ष्यांना, प्राण्यांना तो दाखवून म्हणत आहे हे सर्व काही कोणी बनविले. When you come to chapter 39, Job 39. 39 अय्यूब के 39वें अध्याय में आते हैं। जेव्हा आपण इयोबाचे पुस्तक 39व्या अध्यायात पाहतो, God is mentioning about many animals' name also there. देखिए यहाँ में कई जानवरों का जिक्र किया गया है। आणि या ठिकाणी पुष्कळ प्राण्यांविषयी या ठिकाणी स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. Read verse 1. 39 इयोबाचे पुस्तक 39 अध्यायाचे पहिले वचन. क्या तू जानता है कि पहाड़ पर की जंगली बकरियां कब बच्चे देती है, या जब हरनियां बियाती है तब क्या तू देखता रहता है? See here, God is asking, you know about the wild goats? यहाँ परमेश्वर पूछता है, तू जंगली बकरियों को देखा है क्या? आणि परमेश्वर म्हणत आहे पहाडी रानशेळ्या विणण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय. Do you know about the hind, the deer? और उसके बाद तू हरनिया को देखा है? आणि हरणी किंवा प्रसावती ही तुला कळते काय. When you come to Psalm 29, और भजन संहिता 29 29वें स्तोत्र, it's written what the voice of the Lord will do. वहाँ परमेश्वर की वाणी क्या करता है? आणि त्या ठिकाणी परमेश्वराची वाणी किंवा ध्वनी काय करते. No time to read all the verses. पूरा वचन पढ़ने को भी वक्त नहीं है। आणि पूर्ण वचन वाचण्यास वेळ आपल्याकडे पुरेसे नाही. But read verse 9. No 9वे वचन वाचूया. 29:9 भजन संहिता 29:9 29वें स्तोत्र याचे 9वे वचन. यहोवा की वाणी से हरिणियों का गर्भपात हो जाता है और अरण्य में पतझड़ होता है और उसके मंदिर में
सब कोई महिमा ही महिमा बोलता रहता Praise है। be to the name of the Lord. परमेश्वर के नाम की तारीफ हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. The voice of the Lord maketh the hinds to calve. यहाँ लिखा है कि यहोवा की वाणी से हरिणियों का गर्भपात होता है। आणि या ठिकाणी आपण वाचतो परमेश्वराची ध्वनी हरिणीस गर्भ गाळाव्यास लाविते. Oh, in this convention we can hear the voice of, we are hearing the voice of God. यहाँ कन्वेंशन में हम प्रभु की वाणी सुनेंगे। आपण या संमेलनामध्ये परमेश्वराची ध्वनी वाणी ऐकूया. When you come to Job 39, और अब अय्यूब 39 में पुन्हा आपण इयोबाचे पुस्तक 39व्या अध्यायामध्ये आले असता verse 3 to 10, he brings forth his young one and cast away sorrow. और तीसरे अध्याय में बैठकर अपने बच्चों को जनती है और अपनी पीड़ा से छूट जाती है। आणि तिसऱ्या वचनात आपण पाहू शकतो त्या ओणवून जे आहे आपली पिल्ले वित्तात त्या प्रसूती वेदनेपासून मुक्त होतात. Today all your sorrow will be turned into joy. और आपके सारे मुसीबत जो है खुशी में बदल जाएंगे। आणि आज तुमचे सर्व दुःख समस्या आनंदात बदलून जातील. Weeping may endure for a night, but joy cometh in the morning. Weeping may be in the night. You may be weeping the whole night, but joy is coming in the morning. आप रात भर रोए होंगे, लेकिन सवेरे आपके लिए खुशी आनंद लाया है। आणि कदाचित तुम्ही रात्रभर रडले असणार, व्याकुल झाले असणार, परंतु पहा सकाळी तुमच्यासाठी आनंद देवाने घेऊन आलेले आहे. When you come to John chapter 16 verse 21, और यूहन्ना 16 का 21 योहान सुवर्तमान 16 अध्याय याचे 31 वचन. a woman when she is in travail had sorrow because her hour is come, but as soon as she is delivered of the child, she remembereth no more the anguish for joy that a man is born into the world. 16 का 21 यूहन्ना 16:21 योहान सुवर्तमान 16 अध्यायाचे 21 वचन. प्रसव के समय स्त्री को शोक होता है, क्योंकि उसकी दुख की घड़ी आ पहुंची है, परंतु जब वह बालक को जन्म दे चुकती है तो इस आनंद से कि संसार में एक मनुष्य पुत्र उत्पन्न हुआ, उस संकट को फिर स्मरण नहीं करती। Praise be to the name of the Lord. परमेश्वर के नाम की तारीफ हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. What does Jesus say here? यहाँ यीशु मसीह क्या कहते हैं? या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणत आहे. Read John 16 verse 20. और 16 का 20 में कहते हैं आणि 16 अध्यायाचे 20 वचनात वाचतो. Verily, verily, I say unto you that ye shall weep and lament, but the Oh, world yeah, shall yeah. rejoice, and ye shall be sorrowful, but your sorrow shall be turned into joy. रोगे और विलाप करोगे, तुम्हारा संसार आनंद करेगा, तुम शोक होगा, तुम्हारा शोक आनंद बन जाएगा। आणि कदाचित तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील, तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखाचा तुमचा आनंद होईल. God is asking, who made this wild donkey? और परमेश्वर पूछता है कि ये जंगली गधों को कौन बनाया है? आणि परमेश्वर विचारत आहे जे रानटी गाढव आहे त्यास कोणी बनविले. Look at the wild goats in the mountains. आप देखिए जो जंगली बकरियां जो पहाड़ों में ठहरती है, आप उनको देखिए। आणि जे आहे जंगलामध्ये जे रानशिळ्या उभे राहतात त्याकडे तुम्ही पहा. Verse 4 it says, the young ones are goodly, good liking, and they grow, and they grow. God gives them food, and they do not return to its parents anymore. देखिए ये बच्चे हष्ट-पुष्ट होकर मैदान में बढ़ जाते हैं, निकल जाते हैं, फिर नहीं आते हैं। बच्चे इतना हष्ट-पुष्ट होकर के वापस कभी नहीं आते। आणि ते जे पिल्ले आहेत ते वाढतात, आनंदी होतात आणि ते पुन्हा परत येत नाही. What does it mean? इसका मतलब क्या है? याचे अर्थ काय. Oh, if I can feed the wild goats, can't I feed you? और प्रभु कहता है यदि मैं जंगली बकरियों को यदि मैं खिला सकता हूं तो आपको नहीं खिला सकता क्या? आणि परमेश्वर विचारत आहे रानशेळ्यास जर मी अन्न देत आहे तर काय तुम्हास मी अन्न देऊ शकत नाही काय. God is asking, Joe, if I can feed the young ones of the wild goats, can't I feed and care for you? ओ प्रभु कहता है कि मैं उस बच्चों को, जंगली बच्चों को मैं खिला पिला सकता हूं तो आपको नहीं दे सकता क्या? आणि त्या पिल्लांचे मी पालन पोषण करू शकतो तर काय मी तुमचे पालन पोषण करू शकत नाही काय. See verse 5. 5वां वचन पढ़िए। 5वें वचन वाचूया. Who sent the wild ass free? I loosed the bands of the wild ass and I set it free. देखिए बनेले गधे, जंगली गधों को किसने स्वाधीन ऐसा खुला छोड़ दिया है? कौन, किसने बंधन को खोल दिया है? रानगाडवास कोणी सौर्य फिरू दिले, त्याला बंधनमुक्त कोणी केले. Oh dear youth, डियर
प्रिय जवान बच्चों, आणि प्रिय तरुणांनो, Now, what is your binding? What are you bounded? What is your bondage? और आपकी बंधुआई क्या है? आप किस चीज से बंधे हुए हैं? आणि प्रिय तरुणांनो, तुमचे बंधन काय आहे? Are you like this wild ass? क्या आप उस जंगली गधे जैसे हैं क्या? काय तुम्ही त्या रानगाढवाप्रमाणे आहात काय? But God wants to set you free today. प्रभु आपको बंधन खोलना चाहता है, आजाद करना चाहता है. परंतु परमेश्वर आज तुम्हा सोडू इच्छितो, तुम्हास तो मोकळीकता करू इच्छितो. If God can loose the wild ass, God can loose you from your sins और today. परमेश्वर यदि बनेले गधे को खुला छोड़ सकता है, स्वाधीन कर सकता है, तो आपको भी स्वाधीन कर सकता है. आणि जे आहे, जर परमेश्वर रानगाढवास सौर्य करू शकतो, त्यास बंधन मुक्त करू शकतो, तर तुम्हास देखील तो बंधन मुक्त करू शकतो. Some people are slaves to wearing jewels, makeup, costly dresses like this. कुछ लोग जो है आभूषण पहनने में, सजावट करने में, महंगे महंगे वस्त्र पहनने में बहुत उनको आनंद लगता है, बहुत खुशी लगता है, प्रसन्न होते हैं. आणि काही लोकांस शृंगार करण्यास, दागिने लेवण्यास खूप आनंद होतो. Always arranging their mustache, their beard and their hairstyle. और लड़के लोग जो है एकदम मूछ ऐसा लहराएंगे, दाढ़ी ऐसा एकदम लहराते रहेंगे. आणि काही जे तरुण आहे, आपले जे मूष आहे त्यास ते ताव देतात. Some people are slaves to all these things. Slaves, they are in bondage. और इसलिए बहुत सारे लोग इस सब वस्तुओं के अधीन में है, गुलाम है. आणि यामुळे काही लोक या प्रकारच्या बंधनामध्ये आहे, त्याच्या गुलामीमध्ये आहेत. You know, some people what they do when they till the gate they'll be wearing jewels and other things, and when they enter before the gate they'll remove all these and put in the bag. After going from the meeting they'll put on go. देखिए कुछ लोग घर से निकलते हैं, ये द्वार तक आने तक वो सब पहने रहेंगे, फिर जैसे अंदर आएंगे सब उतार के रख देंगे, मीटिंग में बैठेंगे, फिर जैसे जाएंगे फिर पहन लेंगे, फिर जाएंगे. आणि जे आहे, जे घरातून येतात ते फाटकापर्यंत सर्व काही परिधान करून येतात आणि फाटकामध्ये आत येत असता सर्व काही काढतात, पुन्हा जात असता फाटका बाहेर ते लेवतात. I'm not telling about the believers of Nagpur. Believers of Nagpur are very good. I'm telling about believers there in Bombay. मैं देखिए नागपुर के बिलीवर्स विश्वासी लोग बहुत अच्छे हैं. मैं यहाँ की बात नहीं कर रहा, मैं मुंबई की बात कर रहा हूँ. आणि जे आहे, नागपूरचे जे विश्वासणारे आहे सर्व चांगले आहे. मी तुम्हाविषयी बोलत नाही, परंतु मुंबईतील लोकांविषयी बोलत आहे. What are you slave to? Are you slave to cinema? आप किसके गुलाम हैं? आप सिनेमा फिल्म के गुलाम हैं क्या? आणि तुम्ही काय चित्रपटाच्या बंधनात आहात काय? Television and internet. क्या आप बड़े बड़े टेलीविजन और इंटरनेट के गुलाम हैं क्या? आणि तुम्ही जे आहे टीव्ही, टेलिव्हिजन किंवा जे आहे इंटरनेटच्या बंधनात आहात काय? What is your binding? आपका बंधन क्या है? तुमचे बंधन कोणते आहे? Boyfriend? आपके दोस्त आणि तुमचे मूलमित्र, फ्रेंड्स, दोस्त, तुमचे मित्र, रेडिओ FM, रेडिओ FM रेडिओ FM चे बंधनात आहात काय? सिनेमा ड्रामा सर्कस के गुलाम है क्या? उसके बंधन में है क्या? आणि तुम्ही चित्रपट सर्कसच्या बंधनात आहात काय? Here nobody wears flowers, but in my village I could see many ladies wearing flowers on their heads. देखिए यहाँ हमने देखा नहीं है, लेकिन हमारे गांव में ये जो लड़कियां होती है वो फूल लगाती है, बालों में फूल श्रृंगार करती है. आणि मी या ठिकाणी पाहिले नाही, परंतु माझ्या गावाच्या ठिकाणी जे आहे मुली आपल्या केसांमध्ये जे आहे फूल लावतात. Why are you wearing flower? आप क्यों फूल सजाते हैं, फूल रखते हैं बालों पर? आणि का तुम्ही जे आहे आपल्या केसांमध्ये फूल लावता? जब आप चलेंगे, जेव्हा तुम्ही चालाल, उसमें से अच्छी सुगंध बिखेरना है. जब आप चलेंगे सुगंध बिखरेगा. आणि चालत असताना त्याच्यातून जे आहे सुगंध आले पाहिजे. Boys should be attracted. Smell, they should turn and look at you. ताकि लड़के आकर्षित हो जाए, उस सुगंध के द्वारा लड़के आकर्षित हो जाए. आणि यास्तव की मुले त्यांच्याकडे जे आहे आकर्षित झाले पाहिजे. See, for example, he's wearing flowers. मान लीजिए ये बहन है जो फूल का श्रृंगार की है. आणि उदाहरणासाठी जे आहे ही बहीण आहे आणि ही फूल लावलेली आहे. He wants to see his own flower. He's turning to see his flower, but his flower is going this way. लेकिन वो लड़की जो अपना फूल देखना चाहती, इधर तो घुमाती, लेकिन फूल देख नहीं पाती. आणि ती मुलगी स्वतः लावलेले फूलला पाहू इच्छिते, परंतु ती इथे तिथे पाहत आहे, तिला ते फूल दिसत नाही. For example, he's wearing flower. He's turning.
He's coming this side. He wants to see his flower. It's going that side. He cannot see his own flower. अभी देखिए उसके ऊपर में जो फूल लगा हुआ है पीछे, वो इधर इधर गला रखने से भी वो ठीक से दिखेगा नहीं. आणि जे आहे तुम्ही समजून पहा की डोक्यामध्ये केसामध्ये फूल लावलेले आहे, इकडे तिकडे पाहिले तरी त्यास ते फूल दिसत नाही. The flowers you are wearing, you cannot see. Then for whom you are wearing, it is others to see. हाँ, जो फूल आप लगाए हैं आप नहीं देख पाते हैं, तो आप दूसरों को दिखाने के लिए लगाए हैं. आणि जे फूल तुम्ही लावले आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकत नाही, तर दुसऱ्यांना दाखविण्यासाठी तुम्ही लावले आहे. So where are you? Where are you bound? तो आप कहाँ बंधे हुए हैं, कहाँ आप फंसे हुए हैं? तर तुम्ही पारखून पहा तुम्ही कोणत्या बंधनात God आहात. wants to break all that spiritual bondages. आज परमेश्वर सारे प्रकार के उस आत्मिक बंधन को तोड़ना चाहता है. आणि आज ते सर्व बंधने परमेश्वर तोडू इच्छितो. He wants to love. He wants you to love Him alone. वो चाहता है कि आप उनको मात्र उनको ही प्यार करें और प्रेम करें. आणि परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही केवळ आणि केवळ परमेश्वरावरती अधिक प्रीती करावी. Today you should say no to television. Today you should say no to cinema. Today you should say no to doctors. Today you should say no to medicine. और आज हमें आज फैसला लेकर करना है, आज से अब से जो है सिनेमा के लिए नहीं, इंटरनेट टेलीविजन के लिए नहीं, दवाई के लिए नहीं, ऐसा करके एक निर्णय लेना है. आणि आज आपल्याला एक करार करायचे आहे. हो, नाही मी टेलिव्हिजन पाहणार नाही, नाही मी सर्कस पाहणार नाही, नाही मी दागिने नेसणार नाही. No to radio, no to FM, no to internet, no to chatting and all these things. और भी जो सांसारिक बातें हैं, एफएम है और भी इंटरनेट और सब बातों से हमें दूर रहना है. आणि मी जगातील जे काही गोष्टी आहे, रेडिओ FM आणि जे इंटरनेट आहे त्याचा वापर करणार नाही. You should say, Jesus, you alone are enough for me. हे प्रभु यीशु तू ही मुझे काफी है. हे परमेश्वर येशू तू मला पुरे आहे. There's a chorus in Telugu. एक तेलुगु में ऐसा कोरस है. आणि तेलुगुमध्ये असे एक कोरस आहे. You can all clap hands and sing. आप तो नहीं जानते तो ताली बजा करके गीत गा सकते. आणि जर तुम्हाला ते गीत येत नसेल तर तुम्ही टाळ्या वाजवू शकता. Gold, सोना, silver, सोने, चांदी, cinema, सिनेमा, drama, नाटक, circus. सर्कस. No. नहीं ते नहीं, नको I want नको. Jesus alone. सिर्फ यीशु ही मुझे चाहिए. फक्त येशू मला पुरे. బంగారం వెండి మనకు వద్దు, విలువైన వస్త్రం ఉల్లాసం వద్దు, అంగం సౌందర్యం మెరుపులు వద్దు, పూలు పౌడర్ షోకు వద్దు, సినిమా డ్రామా సర్కస్ వద్దు, టెలివిజన్ మనకు అసలే వద్దు, ముందు డాక్టర్ వద్దే వద్దు, యేసు చాలును మనకు, యేసు చాలును. వద్దు means no. हाँ, वधु मतलब नहीं. आणि वधू म्हणजे नको. All say नको. नहीं. Everybody say आणि आपण नको. म्हणले पाहिजे नको. सब लोग इस वस्तु को लेकर के नहीं बोलना है. आणि सर्व या गोष्टी सहित तुम्ही म्हणा नको. Put up a right hand. अपने दाहिने हाथ खड़ा करें. तुमचे उजवे हात उंच करा. వద్దు. नहीं. आणि नको म्हणून तुम्ही कबूल करा. Tell in Telugu. వద్దు. वधु. वधू, Cinema. सिनेमा. I'll say one thing. You should say वद्दू. अच्छा, ठीक है. I'll say हाँ, one thing. हाँ. Say. I'll say one thing. हाँ, जैसा मैं एक एक चीज बोलूंगा आप वधु बोलना. आणि एक ज्या एक प्रकारे नाम मी बोलूंगा आप वधु बोलना. आणि- वधु मतलब नहीं, वधु में बोलना, तेलुगु में बोलना, वधु बोलना. आणि मी ज्या एक एक गोष्टी बोलेन तर तुम्ही वधू तेलुगुमध्ये वधू हे शब्द उच्चारले पाहिजे. Means no. इसका मतलब नहीं. नको. नहीं. आणि वधू या शब्दाचे अर्थ नको आहे. Then when I say Jesus, Yeshu, you say Salunu. Salunu means I want Him alone. हाँ, यीशु जब बोलूंगा तो सालुनु, मुझे सिर्फ यीशु ही Salunu. चाहिए. Salunu. You should say Yeshu Chalunu. यीशु चालुनु, चालू मतलब यीशु ही मुझे चाहिए. आणि येशू चालूनू म्हणजे येशू मला पुरे असे तुम्ही म्हणले पाहिजे. Cinema, वधु. drama, वधू, circus, वधू, television, वधू, doctor, वधू, medicine, वधू. Yeshu. Chalunu. Clap your hands to the door. See, God is asking Job. यहाँ परमेश्वर अय्यूब से पूछता है. पहा इयोबास परमेश्वर विचारत आहे. Verse 10. You look at the unicorn. Verse 10. 10वें में जंगली सांड को देखिए. आणि जे आहे जे रानबैल आहे त्याकडे पहा. Nobody can tame it. देखिए कोई भी उसको रस्सी से नहीं बांधता. आणि त्यास जे आहे जुंपीत नाही, गळ्यात जे आहे जुंपण घालत नाही. What is a chore?
What does that show? ये क्या दिखाता है? आणि हे काय दर्शविते? Oh, after this convention, you go home, the devil will try to come and bind you. आप जब कन्वेंशन के पास जाएंगे, आजाद होके जाना है. शैतान आपको बांधना चाहेगा. आणि ज्या हे संमेलनातून तुम्ही बाहेर गेले असता तुम्ही स्वतंत्र झाले पाहिजे. शैतान तुम्हास बांधू पाहतो. Here in the convention you're saying, Vadhu, they'll come and, come outside, I'll see. और अभी तो आपने वद्दू बोला है, जैसी बाहर जाएंगे, आ जाओ बोलेगा. आणि आता तुम्ही वद्दू असे उच्चारले आहे, परंतु बाहेर शैतान म्हणेल या. But here, what do we see about unicorn here? यहाँ जंगली सांड को देखकर प्रभु क्या कहता है? आणि या ठिकाणी जो गवा किंवा रानबैल आहे त्यास पाहून परमेश्वर काय म्हणत आहे? Nobody can bind it. देखिए जंगली सांड को कोई बांध नहीं सकता. आणि पहा रानबैलास कोणी बांधू शकत नाही. So strong, it break the band. इतना मजबूत होता है, इतनी शक्ति होता है, रस्सी भुस्सी सब तोड़ देता है. आणि तो इतका बलवान आहे, त्यास बांधून ठेवले तरी सर्व काही तो तोडून देतो. You cannot bind his neck and say, do this work. He'll say, no. और उसका गला पकड़ के ऐसा काम करो करके भी आप उसको रोक नहीं सकते. आणि त्याचे गळ्यात तुम्ही जुंपण घालून देखील त्यास तुम्ही बंदिस्त करू शकत नाही. What does that show? क्या दिखाता है, क्या दर्शाता है? आणि हे काय दर्शविते? Oh, God wants to give you strength like a unicorn today. परमेश्वर आपको जंगली सांड के जैसे शक्ति सामर्थ्य देना चाहता है. आज परमेश्वर तुम्हास रानबैलाप्रमाणे बल सामर्थ्य देऊ इच्छितो. You can resist the sin. आप पाप पर लड़ सकते हैं आणि तुम्ही पापावर जे आहे विजय प्राप्त करू Resist शकता. worldliness. और संसार का विरोध कर सकते हैं आणि या जगाचे विरोध तुम्ही करू शकता. You can resist the devil. और शैतान का सामना कर सकते हैं. शैतानाचा सामना तुम्ही करू शकाल. See, Daniel 1 and verse 8, they brought king's wine to Daniel and his friends, but he said, no, I'm not going to defile myself with the wine of the king. देखिए दानियल जब था राजा के महल में, उसको दारू लाया गया, दाखरस लाया. नहीं, मैं नहीं लूंगा, इसके द्वारा मैं अशुद्ध नहीं होऊंगा. आणि जे आहे दानिला समोर जे आहे राजभोजन घेऊन आणण्यात आले ते खाऊन जे आहे मी स्वतः जे आहे विठाळणार नाही असे दानियल म्हणत आहे. Come to verse 13. 13वे वचन वाचूया. See, God is asking, who gave the goodly wings to the peacock? Peacock. Peacock. अच्छा 39:13 में हिंदी में शुतुरमुर्ग लिखा है. आणि योबाचे पुस्तक 39 अध्याय याच्या 13व्या वचनात पाहतो. God is asking, who gave the beautiful wings to the peacock? हाँ, तो परमेश्वर पूछता है, ये मोर को इतने अच्छे पंख किसने दिया है? आणि या मोरास इतके सुंदर पंख कोणी दिले? Oh, dear brother, dear sister, you may think, oh, I'm so ugly. आप प्रभु प्रिय भाई बहनों, आप सोचते मैं कितना बदसूरत हूं. आणि तुम्ही कदाचित विचार करत असाल मी किती विद्रूप आहे. I don't have proper job. देखिए मुझे अच्छा नौकरी नहीं है, काम नहीं है. आणि मला पहा चांगले एक नोकरी नाही, एक चांगले माझ्यासाठी काम नाही. Oh, look at my body, so sick and weak. देखिए मेरा शरीर देखिए कितना कमजोर और पतला है. आणि माझे शरीर पहा ते किती दुर्बळ आहे, किती अशक्त आहे. Look at my house, as that brother said. It's a small one. Before Christ it was just 10 by 10. It's so small. Nobody can sit there. देखिए ब्रदर जी ने साक्षी बोला, मेरा घर देखिए छोटा सा 10 by 10 का एक घर था. आणि आपल्या भावाने ज्या प्रकारे साक्ष दिली, माझी जी खोली घर होते ते 10 by 10 चे होते. But what God wants to do today? लेकिन आज प्रभु आपसे क्या करना चाहता है? परंतु आज परमेश्वर तुम्हासाठी काय करू इच्छितो? No, yesterday we heard that Canaan land flowing with milk and honey. It's a beautiful land. पिछले दिन हमने सुना प्रचार में कि कानान दूध और मधु से बहने वाला खूबसूरत देश है. आणि काल आपण वचन ऐकले होते की जे कनान देश आहे दुधामधाचे प्रभाव वाहणारे सुंदर असे देश आहे. Oh, God wants to make your home beautiful. आपको प्रभु अपना घर बहुत खूबसूरत बनाना चाहता है. आणि परमेश्वर तुमचे घर जे आहे अति सुंदर बनवू इच्छितो. God wants to make your spiritual life beautiful. आपका आत्मिक जीवन खूबसूरत बनाना चाहता है. तुमचे आध्यात्मिक जीवन अति सुंदर बनवू इच्छितो. God wants to make you beautiful in all the areas of your life. आपके जीवन के हर पहलू को खूबसूरत बनाना चाहता है. आणि तुमच्या जीवनाच्या सर्व भागास तो सुंदर बनवू इच्छितो. God is asking Job, who made these beautiful wings to the peacock? और ये मोर को इतना अच्छा सुंदर पंख किसने दिया? आणि या मोरास इतके सुंदर पिसारे पंख कोणी दिले? If I can make a beautiful wings to the peacock, how much more beautiful I can make your wings. अब मैं मोर को अच्छे पंख दे सकता तो आपके जीवन में कितनी अच्छे
अच्छा खूबसूरती बिखेर सकता हो. आणि पहा, मोरास परमेश्वर इतके सुंदर पिसारे पंख देऊ शकतो, तर तुमच्या जीवनात परमेश्वर किती चांगले कार्य करू शकतो. Oh, there's another bird also mentioned, the ostrich. एक और पक्षी के बारे में क्या? शुतुरमुर्ग. आणि आणखी एका पक्षीविषयी शहामुर्गाविषयी लिहिण्यात आलेले आहे. What does ostrich show mean? ये What does it do? शुतुरमुर्ग पक्षी किसको दर्शाता है? आणि हे शहामुर्ग पक्षी काय दर्शविते? See what it does. It lays its young, I mean the eggs in the dust, but it forgets and goes. देखिए, ये जो है शुतुरमुर्ग अंडा जो है भूमि पर छोड़ देती है, रेती पर छोड़ देती है, चली जाती है. आणि जे आहे हे शहामुर्ग जे आहे आपली अंडी जमिनीच्या हवाली करीते. See verse 16. Her labor is in vain without fear. It does not fear. It just lays its eggs and just forgets and goes off. But it will hatch on its own. 16 में लिखा है, अपने बच्चों के ऐसे कठोरता करती है कि उसके नहीं है, अपना अंडा डालती है और छोड़ करके चली जाती है. आणि जे आहे 16व्या वचनात असे लिहिण्यात आलेले आहे, ती आपल्या पिल्लांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नवत, आणि ती आपले अंडे जमिनीत टाकून निघून जाते. It does not know that an evil beast will come and break those eggs. इसको इतना भी अकल नहीं है कि जंगली जानवर आकर के इस अंडे को फोड़ देगी, कि इस शुतुरमुर्ग को अकल नहीं है. आणि त्याकडे इतके अक्कल नाही, बुद्धी नाही की वनपशु येऊन हे अंडे फोडून टाकेल. So God is asking the Job, who made that ostrich foolish? Who deprived the wisdom from that bird? इसलिए परमेश्वर आयुब से पूछता है कि इस शुतुरमुर्ग को ऐसा अकलहीन कैसे, बुद्धू बना दिया है परमेश्वर ने शुतुरमुर्ग को. आणि जे आहे 17व्या वचनात पाहू शकतो, इयोबास परमेश्वर म्हणत आहे की कारण देवाने तिला बुद्धिहीन असे उत्पन्न केले, तिच्या वाट्याला अक्कल आली नाही. What does that show? इसका मतलब क्या है? याचे अर्थ काय? Sometimes we are also like that. My child, my problem, my child, my and if you say like that, God will not take charge. यदि मेरा बेटा ऐसा है, मेरा बेटा ऐसा है, वैसा है, बड़ा बड़ा बात करेंगे तो प्रभु फिर उसका जो है ना इंतजाम नहीं करेगा. आणि जर आपण आपल्या मुलाविषयी मोठमोठ्या गोष्टी, हुशारकीची गोष्टी बोलत असाल, तर परमेश्वर त्याचे ओझे वाहणार नाही. What do we learn from this ostrich? ये शुतुरमुर्ग पक्षी से क्या समझते हैं? आणि या शहामुर्गापासून आपण काय शिकतो? We should also become fools for Christ. कभी-कभी हम प्रभु के लिए मूर्ख और मूढ़ बन जाना है. आणि आपल्याला जे आहे प्रभूसाठी जे आहे मूर्ख बनायचे आहे. Some parents are always praying for their daughter, praying for their son. Lord, I should get the right girl for my son. I should get the right girl for my... Every time they pray for the same thing and finally they end up in a wrong connection. देखिए, बहुत सारे माँ बाप लोग जो होते हैं अपने बच्चों के लिए ऐसा बोलते हैं कि हमको अच्छी बहू मिलना, ऐसा प्रार्थना, ऐसा सोचते रहते हैं, लेकिन अंत में कुछ और ही होता है. आणि जे आहे काही विश्वासणारे जे आहे आपल्या मुलासाठी जे आहे अशी प्रार्थना करतात की माझ्या मुलासाठी चांगली मुलगी मिळाली पाहिजे, परंतु शेवटी उलटे होते. No, don't pray for that. आप ऐसा प्रार्थना मत कीजिए. अशी प्रार्थना तुम्ही करू नका. Pray that you should become holy. आप ऐसा प्रार्थना कीजिए, प्रभु पवित्र चाहिए, पवित्र होना है. आणि तुम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे, ती पवित्र असली पाहिजे आणि आम्ही पवित्र झालो पाहिजे. Pray that Nagpur should be saved. और नागपुर शहर बचाया जाना, ऐसा प्रार्थना कीजिए. आणि नागपूर शहराचे तारण होऊ दे, त्याचा बचाव होऊ दे, अशी तुम्ही प्रार्थना करा. Pray that you should be prepared for the coming of the Lord. और प्रभु के आगमन के लिए तैयार होना, ऐसा प्रार्थना कीजिए. देवाच्या आगमनासाठी तो आम्हास तयार कर, अशी तुम्ही प्रार्थना करा. I'm not telling that you should not pray for your children. मैं ऐसा नहीं कह रहा हूं कि आप अपने बच्चों के लिए प्रार्थना नहीं करना, मैं ऐसा नहीं कह रहा हूं. मी असे म्हणत नाही की तुमच्या लेकरांसाठी तुम्ही प्रार्थना करू नका. What should you say? लेकिन आपको क्या कहना है? परंतु तुम्ही काय म्हणावे? You should say, Lord, these children are my children. These children are your children. ऐसे बोलना, हे प्रभु ये बच्चे मेरे नहीं, प्रभु बच्चे तेरे हैं. आणि तुम्ही असे म्हणले पाहिजे, हे प्रभु परमेश्वरा, हे माझे मुलं नव्हत, परंतु हे तुझे मुलं आहेत. You gave these children to me. You take care. और आपने बच्चों को दिलाया है, दिया है, आप इसकी चिंता कीजिए, इनकी परवाह आप कीजिए. आणि हे प्रभु परमेश्वरा, हे मुलं तू मला दिलेला आहेस, यांची चिंता तू कर. You should not say, my problem. No. You should say, Lord, this is not my problem. This is your problem. ऐसा नहीं बोलना कि ये तो मेरी समस्या है, मेरे को समस्या लिख. प्रभु से कहना है, प्रभु ये समस्या तेरी है. आणि असे म्हणू नये, हे परमेश्वरा, हे माझी समस्या आहे, परंतु असे उच्चारिले पाहिजे, हे परमेश्वरा, ही समस्या तुझी आहे. You should not say my sickness. If you say my sickness, then God will Jesus. Okay. Is it your problem? Is it your sickness? Then you yourself manage it. और यदि हम कहेंगे ये तो मेरी बीमारी है, मेरी कमजोरी है, ऐसा तो प्रभु बोलेगे आपकी समस्या है, आपकी बीमारी है, तो आप झेलो.
आणि जे आहे तुम्ही असे म्हणाल की मी ही अशक्तपणा माझी आहे, हे आजार माझे आहे, तर परमेश्वर म्हणेल तूच तुझे आजार पहा. But what does the word of God say? लेकिन यहाँ प्रभु का वचन क्या कहता है? परंतु येथे परमेश्वराचे वचन काय म्हणते? Himself took all our infirmities. Himself bore all our weaknesses. हमारे सारे मुसीबत, सारे समस्या, सारी दुर्बलता को प्रभु के हाथ में डाल दो, प्रभु के ऊपर डाल दो. आणि आपले सर्व कष्ट, आपले सर्व ओझे परमेश्वराच्या हाती तुम्ही द्या. He has borne all our sickness on the cross. क्योंकि उसने हमारे सारे रोगों को क्रूस पर सह लिया है. कारण आपले सर्व आजार परमेश्वराने वधस्तंभावर वाहिले. By His stripes we are healed. उसके कोड़े खाने से हम चंगे हुए हैं. आणि त्याला बसलेल्या फटक्याने आपणास आरोग्य मिळते. Dear brother, dear sister, प्रिय प्रिय भाइयों, प्रिय बहनों, प्रिय बंधूंनो, प्रिय बहिणींनो, forget your problem today. आप अपनी समस्या को आज भूल जाइए. आज तुमचे सर्व समस्या तुम्ही विसरून जा. Forget your sickness today. आज की बीमारी आप भूल जाइए. तुमचे सर्व आजार तुम्ही आज विसरून जा. Cast all your burden upon the Lord. सारे चिंता परवाह प्रभु के ऊपर डाल दे. तुमचे सर्व चिंता ओझे परमेश्वरावरती टाका. You don't have to carry it anymore. आपको ये टोकरी उठा के ले जाने की जरूरत नहीं है. आणि तुम्हाला ते भांडे ओझे उचलून घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. Next he says about horse also, the horse. उसके बाद घोड़े के बारे में कहा गया है. आणि पुढे घोड्याविषयी सांगण्यात आलेले आहे. See, all these questions God is asking to Job. देखिए सारा सवाल जो है परमेश्वर अय्यूब से पूछता है. आणि पहा सर्व प्रश्न परमेश्वर इयोबास विचारत आहे. Oh, Job couldn't answer anything. देखिए अय्यूब किसी का भी जवाब नहीं दे पाया. परंतु पहा इयोब कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. He only keep his hand on his mouth and stand there. और एक दिन हाथ जो है गले पर ऐसा रखकर ऐसा ही सुनता रहा. आणि आपले हात तो आपल्या मुखावर ठेवून जे आहे तो असा शांत राहिला, स्तब्ध राहिला. So Job, who made the horse? किसने घोड़े को बनाया है? आणि कोणी घोड्यास बनविले. See verse 22. It Wise, does not have wise. any fear. It mocks at fear. It just laughs at fear. 22वें पद में डर की बात पर हंसता है, घबराता नहीं है. आणि 39व्या अध्यायाच्या 22व्या वचनात पाहतो तो भीतीस हसतो हो. आणि तो घाबरत नाही. Who gave that boldness? इतना हिम्मत हियाव कौन दिया? आणि इतके त्यास हिम्मत किंवा धैर्य कोणी दिले. Even if the sword comes, even if the enemy comes, the battle, the blood, it's not afraid. It just laughs at it. और चाहे तलवार आ जाए, युद्ध आ जाए, खून आ जाए, डरता नहीं है. आणि तलवार किंवा भाला येऊ दे, युद्ध येऊ दे, तो घाबरत नाही, तो मागे फिरत नाही. What does it show? क्या दर्शाता है? आणि हे काय It दर्शविते? shows overcoming faith. ये है विश्वास के ऊपर जयवंत होना. आणि हे विश्वासावरती जय प्राप्त करण्यास दर्शविते. If horse is so bold, the horse which I've made. देखिए ये घोड़ा जो है, युद्ध का घोड़ा कितना बलवंत होता है. आणि युद्धाचा जो घोडा आहे पहा तो किती बलवान आहे. How much more I will strengthen you. और मैं एक नया बल प्राप्त करूंगा. आणि मी एक नवीन बळ संपादन करीन. If I can strengthen that horse, how much more I can strengthen you. और यदि प्रभु कहता है कि इस घोड़े को मैं मजबूत कर सकता हूँ, सामर्थ्य दे सकता हूँ, तो आपको क्यों नहीं सामर्थ्य दे सकता? आणि पहा या घोड्यास मी सामर्थ्य देऊ शकतो तर का मी तुम्हाला सामर्थ्य देऊ शकत नाही. See, he speaks about hawk also, hawk and eagle there. उसके बाद बाज के बारे में भी कहा गया है, फिर उकाब के बारे में भी कहा गया है. आणि त्यानंतर जे आहे गरुड पक्षीविषयी आणि सारसी पक्षीविषयी देखील म्हणण्यात आलेले आहे. Verse 26, it says, hawk, how strong its wings are. देखिए तेरे समझने से बाज उड़ता है. बाज जो चील बोलते हैं या गरुड़ बोलते हैं, वो प्रभु ने कैसे बनाया है. आणि पहा गरुड पक्षी जे आहे अज्ञाने भरारी मारितो तो कसे उंच उडतो. Who gave wisdom to the hawk to fly? और ये उड़ने के लिए इसको दिमाग बुद्धि किसने दिया? आणि सासना उडण्यासाठी त्यास चातुर्य कोणी दिले. If I can give the wisdom to hawk to fly, I will give you also wisdom to fly high. यदि मैं बाज को उड़ने के लिए यदि मैं बुद्धि दे सकता हूं तो आपको भी दे सकता हूं. आणि गरुड पक्षी जे आहे भरारी मारण्यासाठी मी सामर्थ्य देऊ शकतो तर तुम्हास देखील मी सामर्थ्य देऊ शकतो. One pastor gave a testimony. एक बार एक पास्टर जी ने ऐसा गवाही दिया. आणि एक वेळेस जे आहे एक पास्टरजी या प्रकारे साक्ष दिले. He did not do his exams properly, write his exams. और वो जो है परीक्षा में, स्कूल की परीक्षा में ठीक से जवाब नहीं लिख पाते. आणि जे आहे त्यांच्या परीक्षेमध्ये ते व्यवस्थित उत्तर लिहू शकत नव्हते. His teacher saw the paper, says, "Oh, Thomas, you're going to get only 0. You're going to fail. You और didn't write उसका properly." उत्तर पत्रिका देख करके उसके मास्टर जी ने बोला, थॉमस
तेरे को कुछ नहीं मिलेगा, 0 मिलेगा. आणि जे आहे शून्य त्यांचे जे शिक्षक आहे त्यांचे उत्तरपत्रिका पाहून असे म्हणायचे, थॉमस तुला काही मार्क मिळणार नाही, तुला 0 मार्क मिळतील. Then he went home and cried and prayed, Lord, forgive my sins. Hereafter I'll study properly. Bless me. और उसके बाद जाकर के प्रार्थना किया, प्रभु मुझे मेरी गलती को माफ कर, मैं अच्छे से पढ़ूंगा और प्रभु मेरी गलती को माफ कर. आणि ते या प्रकारे प्रार्थना करू लागले, हे परमेश्वरा माझी सर्व चुका उणीवा तू क्षमा कर, मी पुढे व्यवस्थित वाचेन. You know, finally how many marks he got in the result? उसके बाद उसको जब उत्तर पुस्तिका आया, रिजल्ट आया, तो आपको मालूम है कितना नंबर मिला? आणि त्यानंतर जेव्हा त्यांचे उत्तरपत्रिका त्यांचे जे उत्तरपत्रिका आले त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे त्यास किती मार्क मिळाले? He got 91 marks. उसको 91% मार्क मिला, नंबर मिला. आणि त्यांना जे आहे 91 मार्क मिळाले. He's telling maybe it's 19, but after prayer, God did a miracle. God ulta kiya. God changed it. It's 91. हाँ, देखिए पहले 19 था, परमेश्वर ने ऐसा अद्भुत चमत्कार किया, 19 से 91 हो गया. आणि पहा आधी त्यास जे आहे 19 मार्क मिळाले होते आणि पहा परमेश्वराने उलटे अद्भुत काम करून जे आहे त्या मार्काचे 91 केले. Are you getting only 20 marks in your school and college? हो सकता है कि आपके स्कूल में, कॉलेज में 20 नंबर ही मिले होंगे. आणि कदाचित तुम्हाला जे आहे शाळेच्या किंवा कॉलेजच्या अभ्यासामध्ये 20 मार्क मिळत असतील. What do we read here? लेकिन यहाँ क्या पढ़ते हैं? परंतु येथे आपण काय वाचतो? Who gave wisdom for the hawk to fly high? ओ बाज को ऊपर उड़ने के लिए किसने दिमाग दिया, बुद्धि दिया? आणि गरुडास जे आहे उंच भरारी मारण्यास कोणी सामर्थ्य दिले, चातुर्य दिले. See that bird. If God can give the wisdom to that bird, how much He will give you and make you fly high and high, high. आपको यदि बाज को, इस चील को प्रभु ऊंचा ऊंचा उड़ने का बुद्धि दे सकता है, तो आपको आत्मिक तरीके से ऊपर ऊपर उड़ने का बुद्धि क्यों नहीं देगा? आणि जे आहे गरुडास परमेश्वर उंच भरारी मारण्यास चातुर्य देऊ शकतो, तर तुमचे आध्यात्मिक जीवनामध्ये उंच भरारी मारण्यास तो तुम्हाला चातुर्य देईल. I believe after this convention, all the children in Nagpur, all the youths are going to get 100 marks in their college and schools. और मैं विश्वास करता हूँ इस सम्मेलन के बाद जो है हमारे नागपुर के सारे युवा बच्चों को परमेश्वर 100% मार्क देगा. आणि जे आहे या संमेलनाच्या नंतर जे आहे नागपुरातील सर्व तरुणांना 100 पट मार्क प्राप्त करण्यासाठी परमेश्वर मदत करेल. 100 marks in Sunday school. 100% संडे स्कूल में भी 100% मार्क. आणि संडे स्कूल मध्ये देखील 100 मार्क. 100 marks in the school and colleges. स्कूल और कॉलेज में भी 100 अंक मिलेंगे. आणि शाळे कॉलेज मध्ये देखील जे आहे 100 गुण तुम्हाला मिळतील. 100 marks in the spiritual life also. आत्मिक जीवन में भी 100% अंक मिलेंगे. आणि आत्मिक जीवनात देखील तुम्ही 100 पट व्हाल. Those who will get 100 marks, clap your hands and praise God. और जितने लोग विश्वास करते हैं 100 परमेश्वर 100% देगा, हाथों से ताली बजा करके प्रभु की महिमा करें. आणि जितके लोक म्हणतात की 100 पट मला मार्क मिळेल, असे सर्व टाळ्या वाजून देवाचा गौरव करा. जोर से. जोर से. जोरात. 100 marks in holiness. और पवित्रता में 100 मार्क. आणि पवित्रतेमध्ये 100 पट. 100 marks in the love of God. प्रभु के प्रेम में 100% मार्क. आणि देवाच्या प्रीतीमध्ये 100 मार्क. 100 marks in doing the will of the Lord. अपनी मर्जी करने में 100 अंक मिलना है. आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये 100 गुण. 100 marks in faith. विश्वास में 100% मार्क. आणि विश्वासामध्ये 100 गुण. Hallelujah. हालेलुया. See, God is telling about an eagle also. Who made the eagle? See, where it makes the next, make the next nest on the mountain. देखिए उकाब के बारे में कहता है, ये ऊपर में जाके, ऊपर के पहाड़ों में जाकर के घोंसला बनाता है. आणि गरुडाविषयी म्हणत आहे, तो उंच भरारी मारितो आणि उंच ठिकाणी आपले घरटे करीतो. Oh, it shows holy life. ये ऊंचा जीवन, पवित्र जीवन को दर्शाता है. आणि हे जे उंच जीवन आहे ते पवित्र जीवनास दर्शविते. The eagle builds the nest on the rock. ऊंचे स्थान पर अपना घोंसला बनाता है. आणि हे जे गरुड आहे उंच खडकावरती आपले जे आहे घरटे करीते. From there it seeks the prey. ऊपर से अपने शत्रु को, शिकार को देखता है. आणि उंच स्थानातून आपले भक्ष्य तो निखारीते. If I can give a far vision to eagle, how much more I will brighten your vision. प्रभु कहता है कि मैं उस उकाब को इतना दूर दृष्टि दे सकता हूं, तो आपको क्यों नहीं दे सकता दूर दृष्टि. आणि परमेश्वर म्हणत आहे त्या गरुडास मी जे आहे दूरदृष्टी नेत्र देऊ शकतो, तर तुम्हास मी का दूरदृष्टी देऊ शकत नाही. You know, when you read verse 30, it's written, the eagles, the young of the eagles, it suck the blood and drink it. देखिए 30वें वचन में लिखा है, अपने बच्चों का लहू चूसता है. आणि 30व्या वचनात आपण पाहू शकतो ते पिल्ल्याचे रक्त चकितात. Drinking the blood shows
the blessings we receive from the blood of Jesus. We should enjoy the blessings we receive from the blood of Jesus. और हमें जो है प्रभु यीशु मसीह के लहू से उस आशीष को प्राप्त करना है. आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे ते आशीर्वाद प्राप्त करायचे आहे. See, where the slain are, where the dead body is, the eagles will be gathered. Jesus also told that in Luke chapter 17 verse 37. और लूक 17:37 में भी कहा कि जहां मुर्दे, जहां लाश होती है, ये गिद्ध आ जाते हैं, उकाब आ जाते हैं. आणि जे आहे लूक शुभवर्तमान 17 अध्याय याच्या 37व्या वचनात म्हणले आहे, ज्या ठिकाणी जे आहे प्रेत आहे तेथे गिधड जमतात. Read that Luke 17 verse 37. लूक 17:37. लूक शुभवर्तमान 17 अध्याय याचे 37वें वचन. यह सुन उन्होंने उससे पूछा, हे प्रभु यह कब होगा? उसने उनसे कहा, जहाँ लोथ है वहाँ गिद्ध इकट्ठे होंगे. They said, where, Lord? And he said, whithersoever the body is, there will the eagles be gathered together. यहाँ प्रभु कहते हैं कि जहां लोथ होगी, शव होगा, वहां गिद्ध इकट्ठे होंगे. आणि प्रभू म्हणत आहे, ज्या ठिकाणी प्रेत आहे त्या ठिकाणी गिधडे जमतात. What does this body show? ये लोथ क्या दर्शाता है? आणि हे जे प्रेत काय दर्शविते? This body shows Jesus Christ. Jesus will appear in the mid-air. What does the eagle show? Eagle shows the saints of God. When Jesus appears, all the saints of God will gather there in the mid-air. ये जो लोथ है वो यीशु मसीह को दर्शाता है, जब वो मध्य आकाश में रहेगा. गिद्ध जो है परमेश्वर के संतों को दर्शाता है, जो मध्य आकाश में यीशु से मिलेंगे. आणि हे प्रेत जे आहे आपल्या प्रभू येशू ख्रिस्तास दर्शविते. आपला प्रभू येशू ख्रिस्त मध्य आकाशी येईल. गिद्ध जे आहे आपल्या सेवकास दर्शवितात. ते जे आहेत प्रभू येशू ख्रिस्ताची भेट घेण्यास मध्य आकाशी जातील. One or two things I'll say and conclude my message today. और 2-3 बातों को बोल करके आज मेरे भाषण को मैं समाप्त करूंगा. आणि 2-3 गोष्टी मी सांगून जे आहे माझे शुभवर्तमानाची मी समाप्ती करीन. Job 40 verse 9. 40 का 9 पढ़िए. योबाचे पुस्तक 40:9. योबाचे पुस्तक 40 अध्याय याचे 9वे वचन वाचूया. क्या तेरा बाहुबल परमेश्वर के तुल्य है? क्या तू उसकी सी बोली से गरज सकता है? See, God is asking, do you have the arm like God? क्या तेरा बाहुबल ईश्वर तुल्य है? आणि देवासारखा तुझा भुज आहे काय? But Job couldn't answer. Job did not answer. He don't know to answer. अय्यूब को इसका कोई जवाब नहीं था. आणि योबाकडे त्याचे उत्तर काही नव्हते. Do you have the arm of God? देखिए यहाँ परमेश्वर का बाहुबल, बाजू. आणि पहा या ठिकाणी देवाचे भुज. Do you have the arm of God? Is your arm like the arm of God? आपका बाहुबल भी प्रभु के जैसे है क्या? परमेश्वर ईश्वर जैसा है? आणि तुमचे भुज जे आहे देवासारखे आहे काय? But today through the Holy Ghost we can answer. लेकिन आज पवित्र आत्मा के जरिए से इसका जवाब दे सकते हैं. परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकता. What do we read in Mark chapter 16 verse 17 and 18? और मरकुस की 16वां अध्याय के 17-18 में क्या लिखा है? मार्क शुभवर्तमान 16 अध्याय याचे 17-18 वचनात काय लिहिण्यात आलेले आहे? These signs shall follow them that believe. जो लोग विश्वास करते हैं उसके पीछे होंगे. आणि जे विश्वास धरितात आणि बपतिस्मा घेतात. In my name they will cast out devils. मेरे नाम से दुष्ट आत्मा को दूर करेंगे. आणि विश्वास धरणारे माझ्या नावाने भूते काढतील. They will keep the hands on the sick and they will recover. और जो लोग बीमार के ऊपर हाथ रखेंगे वो ठीक हो जाएंगे. आणि ज्यांच्यावर ते हात ठेवतील ते बरे होतील. How many of you believe today? आप में से कितने लोग ऐसा विश्वास करते हैं? आणि तुम्हामधून किती लोक विश्वास करिता? My hand and God's hand today will become one hand. और देखिए मेरा हाथ और प्रभु का हाथ दोनों मिलके एक हो जाता है. आणि पहा माझे हात परमेश्वराचे हात आज एक झालेले आहे. When I lay my hands on the sick they will be healed. और मैं बीमार के ऊपर हाथ रखूंगा वो चंगे हो जाएंगे. आणि ज्या आजारी लोकांवरती माझे हात ठेवेन ते बरे होतील. In the name of Jesus. यीशु के नाम से. येशू ख्रिस्ताच्या नावात. Cast out devils. यीशु के नाम से शैतान को दूर कर देता हूँ. येशू ख्रिस्ताच्या नावात मी शैतानास दूर करीतो. In the name of Jesus I'll heal the sick. और यीशु के नाम से सारे बीमारों को मैं चंगा करता हूँ. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व आजाऱ्यास मी बरे करीन. In the name of Jesus I'll speak in new tongues. यीशु के नाम से नई नई भाषा बोलूंगा. येशू ख्रिस्ताच्या नावाने मी नवे नवे भाषा बोलीन. In the name of Jesus I'll take up serpents and scorpions. और यीशु के नाम से सांप और बिच्छुओं को उठा लेंगे. आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने साप विंचू ते उचलतील. Finally अंत में God speaks about Leviathan there, chapter 41, Leviathan. 41वें अध्याय में फिर परमेश्वर जो है अय्यूब से लिव्यातान के बारे में कहता है. आणि शेवटी जे आहे परमेश्वर इयोबास जे आहे 41व्या अध्यायामध्ये लिव्याथानाविषयी बोलत आहे. You know how its heart is, verse 24 says,
His heart is firm as a stone. देखिए 41 का 24 में लिखा है, उसका जो हृदय होता है लिव्यातान माने वेल, कि जो उसका हृदय बहुत कठोर होता है, दृढ़ होता है. आणि 24व्या वचनात आपण पाहू शकतो त्याचे जी ऊर आहे, त्याचे हृदय आहे ते पाषाणासारखे कठीण आहे. Leviathan is a sea monster, so big whale on the sea. देखिए लिव्यातान बोलने से समुद्र में रहने वाली बहुत बड़ा जो वेल होता है, वेल. आणि जे आहे हे लिव्याथान म्हणजे समुद्रामध्ये असणारे मोठे मछवे. When you read verse 27 it says, even 27. iron and brass, it's just like a straw, it seems for him. देखिए उसकी शरीर जो है लोहे को मारने से पुआल को जैसा लगता है. आणि जे आहे त्यास तीर किंवा बर्ची मारले असता त्यास जे आहे कष्टा समान कसपटा समान त्यास लागते. Read verse 27, Job 41, 41:27. 41-27 पढ़िए. 41 अध्यायाचे 27वें वचन. वह लोहे को पुआल सा और पीतल को सड़ी लकड़ी सब जानता है. See, he estimeth iron as straw and brass as rotten wood. देखिए उसके शरीर पर लोहा भी जो है वो पुआल जैसा लगता है और पीतल भी जो है सड़ी कमजोर लकड़ी जैसा लगता है. आणि त्यास लोखंड देखील जे आहे कपटा समान आणि पितळ कुजलेल्या लाकडा समान त्यास लागते. God is asking you, who made this so big whale? तो परमेश्वर ईश्वर पुत्र इतने मजबूत और इतने बड़े वेल को लिव्यातान को किसने बनाया? आणि पहा इतका मोठा मासा हे लिव्यातानास कोणी बनविले. Verse 31 says, even the sea, it makes to boil, it seems. Even the sea is so big, but it makes the sea is like boiling water. और ये जो पानी में समुद्र में जो जल इस गहरे जल पर हांडे की नाई मथता है. आणि तो सागर रांजनासारखा तो घुसळतो. In English it's written, it makes like boiling water. अच्छा, इसमें हिंदी में ये दूसरे भाषा में लिखा है एकदम उबलता पानी जैसे. तो वेल जो है उबलता पानी जैसे कर देता है. आणि जे आहे इतर भाषांतरामध्ये जे आहे सागराचे पाणी तो उकळतो किंवा उसळतो. समुद्र को उबलता पानी जैसे बदल देता है. आणि समुद्राची जी पाणी आहे त्यास तो उकळतो, गरम पाण्याप्रमाणे उकळतो. What does the sea show? यहाँ समुद्र क्या दर्शाता है? आणि या ठिकाणी सागर समुद्र काय दर्शित आहे? It shows Nagpur. ये समुद्र पूरा नागपुर शहर है. आणि हे समुद्र पूर्ण नागपूर शहर आहे. What is this sea show? It shows the Maharashtra, whole Maharashtra. और ये समुद्र पूरा महाराष्ट्र शहर है, पूरा महाराष्ट्र प्रदेश है. आणि हे समुद्र जे आहे पूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. It shows India. ये पूरा भारत देश है. आणि हे पूर्ण भारत देश आहे. It shows the whole world. ये पूरा ब्रह्मांड, पूरा दुनिया है. आणि हे पूर्ण संसार, हे पूर्ण पृथ्वी नभोमंडळ आहे. What does it show? This whale will make the water, all the sea boiling. What it means? You will bring a revival in the whole world. और हम देखते हैं कि वो पूरे समुद्र को उबला देता है. मतलब आप इस संसार में आप बेदारी भेजेंगे. आणि जे आहे ते समुद्रास उसळीतो किंवा उकळीतो म्हणजे तुम्ही जे आहे या पूर्ण जगामध्ये संजीवन घेऊन याल. Dear brother, dear sister. प्रिय भाइयों, प्रिय बहनों, प्रिय बंधूंनो, बहिणींनो. Where you are staying, the where you work, it may be like the people there will be like cold water. और आप जहाँ रहते हैं, जहाँ काम करते हैं, वहाँ के लोग ठंडा पानी जैसा रहेंगे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही कामकाज करिता, नोकरी करिता कदाचित त्या ठिकाणचे लोक थंड असतील. You may think, brother, you are speaking about Leviathan, you are speaking about ostrich, you are speaking of peacock. This is not pride. These animals are not, they are not showing pride or they're not Satan, but what are you preaching? लेकिन आप पूछेंगे, ब्रदर जी क्या प्रचार करते हैं लिव्यातान के बारे में, शुतुरमुर्ग के बारे में और भी जंगली सांड के बारे में. ये किसी में घमंड नहीं है क्या? आणि जे आहे तुम्ही कदाचित म्हणत असाल, ब्रदरजी तुम्ही काय प्रचार करीत आहात? तुम्ही लिव्याथान आणि जे आहे शामुर्ग, मोराविषयी, रानगाढवाविषयी, रानबैलाविषयी बोलत आहात. यांच्यामध्ये गर्व नाही काय? Because of man's sin, the whole world is under curse. That's a different subject. मनुष्य के पाप के द्वारा पूरा संसार जो है वो श्रापित हो गया. एक बात. आणि जे आहे मनुष्याच्या पापामुळे पूर्ण जग जे आहे पापी झाले, श्रापित झाले, ही गोष्ट आहे. But what God wants to teach Job. लेकिन परमेश्वर अय्यूब को क्या सिखाना चाहता है? परंतु परमेश्वर इयोबास काय सांगू इच्छितो, काय शिकवू इच्छितो? God is teaching him, see how great
that I am. वो कहता है कि देखो मैं कितना महान परमेश्वर हूँ. आणि परमेश्वर सांगू इच्छितो, पहा मी किती श्रेष्ठ परमेश्वर आहे. If I can make the big Leviathan and give so much strength to him, how much more strength I can give you? और मैं लिवियातान को, इस वेल को इतना बड़ा और मजबूत बना सकता है, तो आपको मैं महान क्यों नहीं बना सकता? आणि पहा त्या लिव्यथानास मी इतके मजबूत, इतके श्रेष्ठ बनू शकतो, तर तुम्हास मी का श्रेष्ठ आणि मजबूत बनू शकत नाही? You know, we need spiritual boasting. हमें एक आत्मिक घमंड भी चाहिए. आणि आपल्याला एक आत्मिक उन्मत किंवा गर्व पाहिजे. गर्व. We should boast in the Lord. The word of God says we should boast in the Lord. हम प्रभु में गौरवान्वित होना है, गौरवान्वित होना है, गर्व करना है. आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला उन्मत व्हायचे आहे, ख्रिस्तामध्ये आपल्याला गर्व करायचा आहे. Oh, Jesus is with me. यीशु मेरे साथ में है. हो, माझा येशू माझा सोबत आहे. He will lead me. वो मुझे चलाएगा. आणि तो मला चालवेल. He will bless me. वो मुझे आशीष करेगा. तो मला आशीर्वादित करेल. I am complete in Jesus. और मैं यीशु में पूर्ण हूँ. आणि मी येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहे. We saw Hannah singing song and rejoicing and boasting in the Lord. Hannah and Mary in the Bible. हन्ना जो है, मरियम है, ये सब जो है जो बाइबल में लिखे, वो प्रभु के सन्मुख में अच्छा गीत गा के आनंदित हुए. आणि आपण पाहू शकतो पवित्र शास्त्रामध्ये हन्ना देवाविषयी स्तवने गात आहे, देवामध्ये ती उन्मत होत आहे, गर्व करत आहे. So look at the devil today and say, देखिए आज शैतान आपसे क्या कहेगा. आणि पहा शैतान आज तुम्हास काय बोलेल. you have got this, you have got that, you this and that. But you look at the devil and say, God has done great things for me today. अब यहाँ शैतान उधर बोलने से आप बोलना है कि प्रभु ने इन लोगों को देखो महान काम किया है. आणि शैतान हे ते दाखवून तुम्हास बोलला असं तुम्ही म्हणले पाहिजे, परमेश्वर त्यामध्ये महान काम केलेले आहे. You know, this Leviathan, when he sneezes, fire, lightning comes. Verse 18 when you read. जब ये लिव्यातान, ये जो वेल है, वो जब छींकता है तो आग उगलता है. आणि जे आहे जेव्हा हा लिव्यदान शिंकला, म्हणजे जे आहे त्याच्या तोंडातून जे आहे ज्वाला निघतात. Read verse 18. 18 आणि 19 वचन. Luke 41 verse 18. 18 छींकने से Job 41 verse 18. योबाचे पुस्तक 41 अध्याय 18वें वचन. फिर उसके छींकने से उजियाला चमक उठता है और उसकी आंखें भोर की पलकों की समान है. Next verse. उसके मुंह से जलते हुए पलीते निकलते हैं और आग की चिंगारियां छूटती है. You know, there was a pastor in Kerala. एक पास्टर जी थे, केरला में एक पास्टर जी थे. आणि जे आहे केरलामध्ये एक पास्टर होते. He was some other church. दूसरे कलीसिया के, हमारे नहीं है, दूसरे कलीसिया. आणि ते आपल्या मंडळीचे नव्हे, दुसऱ्या मंडळीचे होते. When he was traveling in a bus. जब वो बस में सफर करते हैं, जेव्हा ते बसमध्ये प्रवास करीत होते, there was a magician there traveling in the same bus. और उसी बस में एक जादूगर भी सफर कर रहा था. आणि ज्या बसमध्ये ते प्रवास करीत होते, त्याच बसमध्ये एक मांत्रिक देखील प्रवास करीत होता. This pastor was sitting there in the bus and silently whispering, praise Lord, and speaking in tongue. और ये पास्टर जी है, वो बस में बैठा रहा यात्रा के दौरान, प्रेज द लॉर्ड ऐसा बोलता रहा. आणि जे पास्टर प्रवास करीत असता ते देवाचं धन्यवाद करीत होते, प्रेज द लॉर्ड धन्यवाद ते करीत होते. He did not tell it loudly, he was only whispering. He was speaking in tongues also. और एकदम शांत धीरे से बोल रहा था, जोर से नहीं, धीरे धीरे प्रेज द लॉर्ड अन्य भाषा में भी बोल रहा था. आणि ते पास्टर जे आहे ते हळूवारपणे जे आहे देवाची स्तुती करीत होते आणि अन्य भाषांमध्ये देखील बोलत होते. This magician was sitting next to him. He was sitting there. From there he watched him. He saw fire coming out of his mouth. और वो जो जादूगर है, वो इस पास्टर जी के जब मुंह से जब जो वचन निकल रहा था, उसको लगा कि आग उसके मुंह से उगल रहा, निकल रहा. आणि जेव्हा जादूगरने मागे बसलेला जादूगरने हे पाहिले, तेव्हा त्यास असे भास झाले की या पास्टरच्या मुखातून जे आहे अग्नीचा ज्वाला निघत आहेत. And after they got down from the bus, that magician came to the pastor and said, Pastor, what were you saying? I saw you. Sparks of fire was coming out of him. What were you saying? तब ये जो गाड़ी से दोनों उतरने के बाद ये जादूगर जाकर के ये पास्टर से पूछा, आप क्या बोल रहे थे? आपके मुंह से चिंगारियां निकल रही थी, आपके मुंह से आग का ऐसा ज्वाला निकल रहा था. आणि जेव्हा हे दोघे बसमधून खाली उतरले, त्यावेळेस तो जादूगर पास्टरांना विचारू लागला, तुम्ही काय शब्द उच्चारत होता ज्याच्याद्वारे अग्नीचे ज्वाला किंवा ठिणग्या बाहेर येत होते. He was saying,
I was speaking in tongues. I was speaking heavenly language to God. तो बोला कि मैं अन्य भाषा में बात करता, मैं अपने परमेश्वर स्वर्गीय परमेश्वर से बात कर रहा था. आणि जे आहे ते पास्टर या प्रकारे म्हणाले की मी अन्य भाषांमध्ये स्वर्गीय भाषांमध्ये मी बोलत होतो. See this Leviathan, when this Leviathan sneezes, fire, lightning. देखिए जब ये लिव्यातान छींकता है उसके नथनों से आग लौ निकलती है. आणि पहा हा लिव्यतान जेव्हा शिंकतो त्यावेळेस त्याच्यातून प्रकाश चमकते आणि जे आहे ज्वाला निघतात. Now take your kerchief in your hand. आप जो रुमाल है अपने हाथ में ले लीजिए. आणि तुमची रुमाल तुम्ही हाती घ्या. We all know to sneeze. तुम्हाला नमकारिया. हाँ हमको छींकना मालूम है. We know जैसे how it does हम to आते हैं sneeze. तो हम छींक आती है तो हमको मालूम है कैसे हम छींकते हैं. आणि आपल्याला शिंकी येत असता आपल्याला ठाऊक आहे की आपण कशा प्रकारे शिंकी घेतो. Now you should sneeze and show. तो आप जो है जैसा छींकते हैं ऐसे छींकना है. आणि ज्या प्रकारे तुम्ही शिंकता त्या प्रकारे तुम्हाला शिंकायचे आहे. Say 1, 2, 3, all should sneeze. और अच्छा जब मैं 1, 2, 3 बोलूंगा सब लोग जो है ऐसा अच्छे. आणि जे आहे मी 1, 2, 3 म्हणेल तुम्ही रुमाल आपल्या हातात घ्या आणि तुम्ही जे आहे एकदा शिंकून पहा. 1, 2, 3. Everybody. Those who are sleeping also get up. जो लोग सो रहे हैं ना वो भी ऐसी छींकना है. आणि जे कोणी झोपी जात आहे तुम्ही उठा, तुम्ही शिंकी घ्या. 1, 2, 3. Loudly. 1, 2, 3. This Leviathan, when it sneezes, fire comes out. देखिए ये लिव्यातान जब छींकता है तो आग चिंगारी निकलती है. आणि जेव्हा हा लिव्यतान शिंकी घेतो त्यावेळेस पहा त्यातून प्रकाश निघते. Today you should sneeze. आप भी ऐसा ही छींकना है. आणि तुम्ही असे शिंकले पाहिजे. Rebuke the devil. आप उस शैतान को सामना करना है. आणि त्या शैतानाचा सामना तुम्हाला करायचा आहे. What a sneezing show. ये छींकना किसको दर्शाता है. आणि हे शिंकणे काय दर्शविते. Sneezing shows rebuking the devil. और ये जो छींकना है वो शैतान को डांटना दूर करना दिखाता है. आणि हे शिंकणे जे आहे शैतानाचा सामना करण्यास दर्शविते. It shows prayer. Praise. It shows prayer. और ये प्रार्थना है. आणि हे प्रार्थना आहे. It shows praise. और ये जो है स्तुति को दर्शाता है. आणि हे देवाचे धन्यवादास दर्शविते. How many of you say I've got fiery anointing? और आप में से कितने लोग अग्नि अभिषेक चाहते हैं. आणि तुम्हामध्ये किती लोकांना अग्नि अभिषेक हवे. How many of you believe? आप में से कितने लोग विश्वास करते हैं. तुम्हामध्ये किती लोक विश्वास करीता. When I pray, जब मैं प्रार्थना करूंगा. जेव्हा मी प्रार्थना when I करेन. praise God, जब मैं स्तुति करूंगा. जेव्हा मी स्तुती when I करेन. speak in tongues, और जब मैं अन्य भाषा में बात करूंगा. जेव्हा मी अन्य भाषांमध्ये बोलेन. fire comes out of my mouth. आग अग्नि उतरना है. आणि अग्नीचा ज्वाला माझ्यातून निघाले पाहिजे. Fire comes out of my mouth. हमारे मुंह से आग उतरना है. आणि आपल्या तोंडातून ज्वाला निघाली पाहिजे. How many of you believe that? आप में से कितने लोग विश्वास करते हैं. तुम्हामध्ये किती लोक विश्वास करीता. Start praising God. और कुछ लोग तो स्तुति करते हैं. या आपण देवाचा धन्यवाद करू. Speak in tongues. और अन्य भाषा में बात करें. अन्य भाषांमध्ये बोला. See how our God is हमारा great. परमेश्वर कितना बड़ा और महान है. पहा आपला परमेश्वर किती मोठा किती श्रेष्ठ आहे. See with his power he made the whole universe. उसके सामर्थ्य से पूरे विश्व को पूरे संसार को बनाया. आणि पहा त्याच्या सामर्थ्याने पूर्ण सृष्टी तो बनविलेला He आहे. made all the animals in the forests. और जंगल में सारे प्रकार के पशुओं को बनाया. आणि अरण्यामध्ये सर्व प्रकारचे पशु त्याने बनविले. He made the ravens and the ravens cry and the God gives them food. और परमेश्वर जो Raven. जो कौओं को भी जो भोजन देता है. आणि जे आहे पक्षी रडले असता परमेश्वर त्यांना देखील अन्न देतो, त्यांचे पालन पोषण करीतो. All these animals cry for food and God cares for them. God gives the food. सारे जब पक्षी जो पशु जब रोते हैं तो प्रभु उनके लिए भोजन देता है. आणि जेव्हा पक्षी रडतात त्यावेळेस परमेश्वर त्यांना अन्न पुरवितो. If God can do all these things, can't God do it for you? यदि परमेश्वर इनके लिए कर सकता है तो हमारे लिए क्या नहीं कर सकता. आणि परमेश्वर यांच्यासाठी हे सर्व काही करू शकतो तर का तो आपल्यासाठी करू शकत नाही. When Job heard all these things, he said, now I know, Lord, that you can do everything. ये सब सुनने के बाद अय्यूब कहता है हाँ अब मैं जान लिया कि तू सब कुछ कर सकता है. आणि हे सर्व काही ऐकून इयोब परमेश्वरास म्हणत आहे मला आता कळाले तू सर्व काही करू शकतोस. All what you purpose, nobody can withhold it. और सारी युक्तियों को
कोई भी रोक नहीं सकता. आणि तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध कोणी आणू शकत नाही. Before also Job had faith, but he had little faith. He thought God can do only this, that, but he did not have the faith that God can do everything. पहले अय्यूब को विश्वास था, थोड़ा सा विश्वास था कि ऐसा करेगा वैसा करेगा, लेकिन अभी उसको लगा कि सब कुछ कर सकता है. आणि इयोबास जे आहे आधी थोडे विश्वास होते, परंतु आता इयोबास भरपूर विश्वास प्राप्त झालेले आहे. तो म्हणत आहे परमेश्वर सर्व काही करू शकतो. You also may think, God can do that miracle, God can do this miracle, God can do this, but God cannot do everything. You also would have come in that state today. और पहले सोचा कि प्रभु ऐसा कर सकता है वैसा करता है, लेकिन अभी इस हालत में नहीं आए कि परमेश्वर सब कुछ कर सकता है. आधी आपल्याला वाटले होते परमेश्वर हे करू शकेल ते करू शकेल, परंतु आता आपल्याला वाटते परमेश्वर सर्व काही करू शकतो. God came there in the whirlwind and spoke to Job. और परमेश्वर स्वयं उतर के आकर के अय्यूब से बात किया. आणि परमेश्वर स्वतः उतरून येऊन हे सर्व काही केले. And God called Job's friends also there. और उसके बाद परमेश्वर ने अय्यूब के दोस्तों को भी बुलाया. आणि त्यानंतर इयोबाच्या मित्रांना देखील परमेश्वराने आमंत्रित केले. He said, you have not spoken right against Job, so I'm going to kill you now. और क्योंकि तुमने अय्यूब के खिलाफ में बात नहीं किया, इसलिए मैं तुमको भी मार डालूंगा. आणि ज्या हे इयोबाविषयी तुम्ही ज्या हे ज्या गोष्टी तुम्ही बोलले नाही त्याविषयी मी तुमच्यावर संताप झालो आहे. Then Job prayed for his friends. इसलिए अय्यूब अपने दोस्तों के लिए प्रार्थना किया. यामुळे इयोब त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केला. Then God preserved Job's friends also. और उसके बाद परमेश्वर ने अय्यूब के दोस्तों को भी संभाला. आणि त्यानंतर इयोबाच्या मित्रांना देखील परमेश्वराने सांभाळले. And the Lord turned the captivity of Job. और परमेश्वर ने अय्यूब की सारी बंदवाई को मुक्त किया. आणि इयोबाच्या सर्व बंधनातून परमेश्वराने त्यास मुक्त केले. God blessed Job twice as much as I had before. परमेश्वर ने अय्यूब को दुगना आशीष दिया. आणि इयोबास परमेश्वराने दुप्पट आशीर्वादित केले. All his brothers sisters all came back to him. और उसके भी जितने भाई बहन उसके थे सब वापस मिल गया. आणि त्याची जी पुत्र कन्या होती त्याचे भाऊ बंद त्याकडे एकत्रित झाले. They did eat bread with him in his house. और उनके साथ रोटी खाने लगा. आणि त्यासोबत ते भोजन करू लागले. You know what? Everybody gave a piece of money. All brought money and gave to Job. देखिए सब लोग जितने लोग उसके पास आए सब लोग ने सिक्का दिया, पैसा सिक्का दिया. आणि जे आहे जितके बंधू त्याच्याकडे आले होते एक कसिता सोन्याची अंगठी त्यांनी दिलेली आहे. And everyone got earring of gold also. Everyone brought earring of gold also. सब लोगों ने एक एक सिक्का भी दिया और सोने की एक एक बाली भी दिया. आणि जे आहे एक कसिता प्रत्येकांनी दिलेला आहे व सोन्याची एक अंगठी देखील दिलेली आहे. So those who say after this convention I am seeking the Lord, I am fasting and pray, after I go God will give me money. और हम सोच रहे होंगे कि ठीक है मैं इधर कन्वेंशन में आया हूँ, फास्टिंग उपास प्रार्थना सब जाने के बाद प्रभु जो है हमको क्या देगा, सिक्का देगा. आणि जे आहे तुम्ही विचार करीत असणार की संमेलनामध्ये गेले असतं आणि उपास प्रार्थनेमध्ये सहभागी झाले असतं जे आहे परमेश्वर मला एक शिक्का देईल. Put up your hands. जो जिसको विश्वास है हाथ खड़ा कीजिए. आणि ज्यामध्ये विश्वास आहे आपले हात उंच करा. God will give me money. God will give me money. यहाँ लिखा हुआ है कि परमेश्वर आपको पैसे सिक्के दे रहा है. आणि पहा या ठिकाणी परमेश्वराचे वचन म्हणत आहे परमेश्वर जे आहे एक एक कसिता त्यास देण्यात आले. God blessed him with children also. देखिए परमेश्वर बच्चों के द्वारा भी आशीष करेगा. पहा मुलांच्या द्वारे देखील परमेश्वर आशीर्वादित करेल. After that Job died in full age, it is written. अंत में लिखा गया अय्यूब अपनी पूर्ण आयु के बाद मर गया. आणि जे आहे आपण पुढे वाचतो इयोब जे आहे वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन तो मरण पावला. In Psalm 91 last verse it says, with long life will I satisfy you and give you salvation. इनका 91 में लिखा कि मैं दीर्घायु से तुझे तृप्त करूंगा. आणि स्तोत्र 91 याच्या 16व्या वचनात लिहिण्यात आलेले आहे परमेश्वर जे आहे दीर्घ आयु देऊन जे आहे आपल्याला तृप्त करीतो. Old, he died old means perfection. We'll be perfected in our spiritual life. वृद्धाश्रम में दीर्घायु होकर, मतलब इसका मतलब आत्मिक तरीके से पूर्ण होकर के मरा. आणि जे आहे इयोब जे आहे पुऱ्या वयाचा होऊन दीर्घ आयुष्यात तो मरण पावला आहे. See how God blessed the end of Job. देखिए
देखिए अय्यूब का अंत में परमेश्वर ने कैसी आशीष और बरकत दिया है. आणि पहा इयोबाच्या जीवनामध्ये कसे आशीर्वाद परमेश्वराने दिलेले आहे. God blessed him twice as much as had he परमेश्वर ने before. उसको दुगना आशीष किया. आणि परमेश्वराने त्यास दुप्पट आशीर्वादित केले. All the sheep and oxen and camel and everything being a double. और देखिए जितने भी भेड़ बकरियां ऊंट बैल गधिया सब कुछ दुगना करके दिया. आणि जितके मेंढरे आणि उंट बैलाचा जोड्या आणि गाढवी होते त्या सर्वांना परमेश्वराने दुप्पट केले. How many of you believe? आप में से कितने लोग ऐसा विश्वास करते हैं? आणि किती लोक तुम्ही विश्वास करीता. My end will be better than the beginning. मेरा जो अंत है शुरुआत से भी अच्छा होना है. आणि माझे शेवट सुरुवातीहून अधिक चांगले झाले पाहिजे. Stand up, stand up. आपने Please. खड़े हो जाए, मेहरबानी करके खड़े हो जाए जिनको ऐसा विश्वास है. आणि कृपा करून तुम्ही उठून उभे राहा. Now we are going to rejoice in the Lord. और अब हम प्रभु में आनंदित होने वाले आणि हैं. आता आपण ख्रिस्तामध्ये आनंदित होणार आहोत. God of Job is here. अय्यूब का परमेश्वर भी यहाँ है. आणि इयोबाचा परमेश्वर आपल्यामध्ये आहे. Who's our Job today? आज हमारा अय्यूब कौन है? आज आपला इयोब कोण आहे? He is Jesus. जो हमारा यीशु मसीह है. आणि तो पहा येशू ख्रिस्त आहे. Job was a righteous man. अय्यूब जो एक धर्मी व्यक्ति था. आणि इयोब जो आहे तो नीतिमान पुरुष होता. He was a perfect man. वो खरा व्यक्ति था. तो सरळ व्यक्ती होता. He feared God. प्रभु का भय मानता था. तो देवाची भीती बाळगीत होता. He eschewed evil. और बुराई से दूर रहता था. आणि सर्व वाईटापासून तो दूर राहत असे. He had to undergo all these sufferings in his life. अभी यही कष्ट हमारे जीवन से भी गुजरना है. आणि याच कष्टातून आपल्याला देखील जायचे आहे. Who is our Job today? कौन हमारा अय्यूब आज है? आज आपला इयोब कोण आहे? You know, the word Job means अय्यूब का tormented one, persecuted person. अय्यूब का जो नाम का अर्थ है पीड़ित व्यक्ति. पीड़ित व्यक्ति. आणि इयोब या शब्दाचे अर्थ पीडित झालेला व्यक्ती असे आहे. Who was persecuted for you and me? और आपको हमको कौन पीड़ित करता है? आणि आपल्याला कोण पीडित करीतो? Children say, who died for your parents or Jesus? Who died for your parents? आपके लिए जो बच्चों के लिए माँ बाप मरे हैं या यीशु मरा है? आणि लेकरांसाठी जे आहे आई वडील मरतात की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. Youth give the answer. Who died for you? Your parents or Jesus? आपके लिए कौन आपके लिए जीवन दिया है? यीशु मसीह दिया है या माता पिता ने दिया है? आणि तुम्हाला जीवन कोणी दिले? येशू ख्रिस्ताने दिले की तुमच्या आई वडिलांनी दिले? This morning, before we conclude this meeting, let's look at the cross. और इस मीटिंग खत्म करने के पहले आप क्रूस की ओर देखिए. आणि ही सभा समाप्त होण्याआधी तुम्ही वधस्तंभाकडे पहा. As Job suffered, Jesus suffered for us. जैसा अय्यूब ने कष्ट उठाया ऐसा यीशु ने भी कष्ट उठाया. आणि ज्या प्रकारे इयोब कष्ट उचललेला आहे तसाच येशू ख्रिस्त देखील कष्ट उचललेला आहे. He left Father's glory and all and came seeking for यीशु you. मसीह भी स्वर्ग के सिंहासन की सारी महिमा छोड़कर पृथ्वी पर आ गया. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातील सर्व आदर मान सोडून या पृथ्वी तलावर आलेला आहे. Hey, God wants to bless you as God blessed Job that day. आज जैसा प्रभु ने उन दिनों में अय्यूब को आशीष किया परमेश्वर आज आपको आशीष देना चाहता है. आणि ज्या प्रकारे इयोबास त्या दिवशी परमेश्वराने आशीर्वादित केले आज त्या प्रकारचे आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो. Another meaning of Job is repented one, repented person. और अय्यूब का दूसरा अर्थ भी है मन फिराया हुआ व्यक्ति. आणि इयोबाचे दुसरे अर्थ हे देखील आहे पश्चाताप किंवा मन परिवर्तन केलेला व्यक्ती. Oh, when God spoke to Job, he broke his heart. He said, "Oh God, you can do anything. Whatever you think, nobody can stop you जब from doing इतने it." बड़े बड़े सवाल परमेश्वर ने अय्यूब से पूछा तो अंत में बोला हाँ तू सब कुछ कर सकता है. आणि इतके मोठे मोठे प्रश्न परमेश्वराने इयोबास विचारले असता इयोब म्हणत आहे हो प्रभू तू सर्व काही करू शकतोस. How many of you say God's plan is great in my life? Put up your right hand. और आप में से कितने लोग विश्वास करते हैं कि परमेश्वर की योजना मुझसे भी बड़ी है? आणि किती लोक तुम्ही विश्वास करीता माझी जे संकल्पना आहे माझी जे कल्पना विचार आहे ते परमेश्वराची कल्पना माझ्याहून श्रेष्ठ उत्तम आहेत. My end will be better than my beginning. मेरा जो अंत है शुरुआत से भी बेहतर रहेगा. माझी जी शेवट आहे सुरुवातीपेक्षा उत्तम असेल. Oh, how many say God is standing before me? और आप इसे कितना विश्वास करते हैं कि प्रभु मेरे सामने में खड़ा है? आणि तुम्हा किती लोक विश्वास करीता की येशू प्रभू तुम्हा समोर उभा आहे. Put up your hands. अपने हाथों को खड़ा करें. आपले हात उंच करा. Say like Job, ये अय्यूब के मानिंद बोले इयोबाप्रमाणे बोला Lord, हे प्रभु I was only hearing till now, but now
I am seeing you face to face. अभी तक तो आपकी मैं सुन रहा था, अब मैं आपके चेहरा को देख रहा हूं. आणि हे परमेश्वरा, मी आतापर्यंत तुझ्या गोष्टी ऐकत होतो, परंतु मुख मी तुझे मुख पाहत आहे. You can do anything. आप दूसरा किसी को मत देखिए. You can do. आणि दुसऱ्या कोणाकडे तुम्ही पाहू नका. Lord, you can do everything. You can do हे everything. प्रभु तू सब कुछ कर सकता हे है. परमेश्वरा, तू सर्व काही करू शकतोस. Say, open your mouth and say, अपने मुंह खोल करके बोले, अपने हे तोंड प्रभु उघडून सांगा. तू सब कुछ कर सकता Lord, है. you can do everything. सब लोग मुंह खोल करके बोले, हे Say प्रभु loudly, say loudly. तू सब कुछ कर सकता आपले है. तोंड उघडून सांगा, हे प्रभु तू सर्व काही करू Clap your शकतोस. hands and say, clap your hands and say, अपने हाथों से ताली बजाकर करे, हे प्रभु तू सब कुछ कर Lord, you सकता can do है. आपले टाळ्या वाजवून सांगा, हे परमेश्वरा तू सर्व काही करू God, you can शकतोस. do everything. तू सब कुछ कर सकता हे है. प्रभु तू सर्व काही करू शकतोस. Nobody can stop your purpose. और अब हे प्रभु तू सब कुछ कर सकता है. हे प्रभु, कोणीही तुझ्या योजनेला प्रतिबंध आणू शकत नाही. जीवित है मेरा छुड़ाने वाला जीवित है.